सर्वांचं स्वागत. नमस्कार. मराठी मंडळ बेंगळुरू साऊथ तर्फे सगळ्यांचं स्वागत. खूप दिवसांनी आज आपल्याला गप्पा मारण्याचा चान्स मिळालेला आहे. खरं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की आपले मंडळ खूप कार्यक्रम असे करत असतं आणि आठवड्यातनं एकदा असे आपले कार्यक्रम बरेच महिने झालेले आहेत. या पॅन्डेमिकमुळे आपल्याला एकत्र येता येत नाहीये. पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात आली, की खूप लोकं हा चान्स घेऊन पुस्तकं मात्र वाचतायत. तर आमच्या डोक्यात अशी कल्पना आली, की आपण एक पुस्तक प्रेमींचा एक कट्टा करूया का? म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन पुस्तकं वाचायची किंवा शेअर करायची. मग असं झालं, की नुसतंच प्रत्येकाने पुस्तक वाचलं आणि शेअर केलं, तरी आपली प्रत्येकाची कपॅसिटी खूप कमी असणार आहे. पण आपण जर एकत्र आलो, सगळ्यांनी एकत्र येऊन पुस्तकं वाचली आणि काय वाचलं हे जर आपण शेअर केलं, तर खूप जणांना पुस्तकं वाचण्याची प्रेरणा मिळेल. तर अशा तऱ्हेने आजचा हा आपला पहिला पुस्तक प्रेमींचा साहित्य भेट हा कार्यक्रम सुरू आपण करत आहोत. तर ही पुस्तक क्लब किंवा वाचन कट्टा असं काही आपल्याला जे काही करायचं आहे त्याची कल्पना काय आहे नक्की आणि पुढे आपण काय करू शकतो, हे थोडंफार सचिन तुम्हाला सांगेल. सचिन म्यूट आहेस, म्यूट आहेस. थँक्यू हेमांगी. नमस्कार. माझं नाव सचिन यर्नाळकर आणि जसं हेमांगी नी आपल्याला सांगितलं तसं आपला हा ग्रुप साहित्य ग्रुप गेली जवळजवळ 2 वर्ष सक्रिय आहे, ऍक्टिव्ह आहे. आणि जेव्हा हे पॅन्डेमिक नव्हतं तेव्हा रेग्युलरली आपण भेटून प्रोग्राम करत होतो. पण आता जसं लॉकडाऊन सुरू आहे तसं आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन झूमच्या माध्यमातून वेळोवेळी भेटत आलो आहोत. आपण एक पाऊलखुणा नावाचं एक सुद्धा सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये आपण प्रथितयश लेखिका किंवा लेखक, कवी, कवयित्री यांचा जन्मदिवस किंवा पुण्यतिथी असं साधून लोकांना शेअर करायला सांगत होतो काही साहित्य किंवा त्यांचे लेख किंवा तुम्हाला का आवडले एखादी गोष्ट. त्याला प्रतिसाद चांगला मिळत होता. नंतर आपण साहित्य नाट्य क्विज घेतलं होतं. नुकताच आपण नाट्य वाचनचा देखील कार्यक्रम सादर केला होता. त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला होता. तर मग जसं हेमांगी म्हणाले तसं या पॅन्डेमिकमुळं ऍक्च्युली वाचन हे लोकांचं कदाचित वाढलेलं असू शकेल असं वाटतं आपल्याला. आणि प्रत्येकाचं थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होत असेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळीच पुस्तकं सगळे वाचतात असं नाही. मला एखाद्या टाईपची नाही आवडत किंवा मला एखादा लेखक नाही आवडत, पण दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह काहीतरी वेगळा असू शकतो त्या संदर्भात. किंवा कदाचित दुसऱ्यांनी सांगितलं की हे पुस्तक वाचून बघा, तर मला वाचावंसं वाटू शकतं ते. तर हे सगळं आम्ही असा विचार करून थोडासा विचार करून आम्ही असं ठरवलं की आपण बुक क्लब टाईप किंवा पुस्तक प्रेमींचा जो एक ग्रुप असा करून आपण भेटूया वेळोवेळी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला चांगली पुस्तकं कोणी वाचली किंवा कुठलं पुस्तक चांगलं आहे, थोडक्यात चांगल्या साहित्याची आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण आपल्याला करता येईल असं थोडंसं आम्ही ठरवलं. तर त्या दृष्टीनं हा पहिला आज आपला प्रोग्राम आहे साहित्य भेट. तर आपल्याला अपेक्षा अशी आहे की प्रत्येक 2-3 आठवड्यातून आपण भेटूया. आज पहिला जो आहे प्रोग्राम, त्याचं थीम तुम्हाला हेमांगी सांगतीलच थोड्या वेळानं. पण प्रत्येक वेळेला आपण वेगळे काहीतरी टॉपिक्स घेऊ आणि टॉपिक्स किंवा पुस्तकं किंवा लेखक किंवा काही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्या टाईपचे टॉपिक्स घेऊन आपण त्याच्यावरती पुन्हा 2-3 आठवड्यांनी भेटू. ठीक आहे. आणि यामुळे काय होईल की प्रत्येकाकडून पुस्तकं जास्तीत जास्त वाचली जातील आणि असं एक्सपेक्टेशन आहे की प्रत्येक वेळी पार्टिसिपंट सुद्धा निरनिराळे असू शकतात किंवा असावेत पुढे येणारे, म्हणजे लोकांना जास्तीत जास्त सादरीकरणाचं चान्स मिळेल, वाचायचा चान्स मिळेल, सगळ्याचा चान्स मिळेल. म्हणजे हा फिरता ग्रुप राहावा अशी आमची तरी इच्छा आहे ऍक्च्युली, की कंटिन्युअस आम्हाला नवीन वाचक सादर करते बघायला मिळावेत ह्याच्यामध्ये, अशी आमची अपेक्षा आहे. तर मग आपण फार जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. हेमांगी, ओव्हर टू यू. तर 2 शब्द आपल्या आजच्या विषयाबद्दल ऐकू येत आहे? माझा आवाज व्यवस्थित? ओके. हो. तर विषय असा आहे की मला भावलेली व्यक्ती. असं होतं तुम्ही सगळ्यांनी श्रीमान योगी वाचला असेल, युगंधर वाचला असेल आणि नुसतं कृष्ण किंवा नुसतं कर्ण ह्याच्यावरती एखादा लेखक प्रचंड मोठं पुस्तक लिहितो. आपण ते वाचून काढतो आणि ती व्यक्ती आपल्या मनात घर करून राहते.
पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली आहेतच, तशी मला आवडलेली म्हणजे माणदेशी माणसं सुद्धा आहेत. प्रत्येक त्याच्यातली व्यक्ती ही मनात घर करून राहिलेली आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला पुस्तकप्रेमींसाठी विषय द्यायचा वेळ आला, तर मी म्हटलं की माझा पहिला विषय असेल की मला भावलेल्या व्यक्ती. पुढच्या वेळेला तुम्ही सुद्धा नक्कीच वेगवेगळे विषय सुचवू शकता. ह्या व्यक्ती अशा आहेत की पुस्तकं बंद केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच भावविश्वात ठेवतात. आपण कुठेही असलो तरी हे पुस्तक वाचून झाल्यानंतर सुद्धा आपण त्याच भावविश्वात राहतो. ही त्या लेखकाची ताकद आहे आणि ते जे काही आपण अनुभवलेलं आहे, ते जर आपण सगळ्यांच्या बरोबर शेअर केलं, तर नक्कीच सगळ्यांना ऐकायला ते आवडेल. आणि फार आनंदाची गोष्ट अशी आहे, की खूप जणांनी प्रतिसाद दिलेला आहे. वेगवेगळी नवीन पुस्तकं आणि नवीन व्यक्ती घेऊन लोकं आता आपल्याकडे आलेले आहेत. मी त्या 8 जणांची नावं सांगते आधी आणि मग एकानंतर एक असे ते आपल्याला त्यांचे अनुभव आणि त्यांचं विश्लेषण सांगतील. वृषाली माटेकर, निलेश डांगे, कीर्ती राव, आशुतोष बापट, विनोदिनी श्रीखंडे, माधवी धोंडलकर, मृदुलाताई डांगे आणि अभय दीक्षित असे 8 जण आज वेगवेगळ्या त्यांना भेटलेल्या पुस्तकात भेटलेल्या व्यक्तींबद्दल आपल्याशी बोलणार आहेत. तर आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिलं येतेय वृषाली माटेकर. वृषाली? हां. थँक यू हेमांगी. ठीक आणि आहे. सर्वप्रथम धन्यवाद MMBS हे की हा मंच उपलब्ध करून दिला आहे. मी वृषाली माटे. तर आपण नेहमीच अशा वेगळ्या प्रकारच्या जॉनरच्या पुस्तकांच्या, कथांच्या ह्याच्यामध्ये येतो. ऐतिहासिक, पौराणिक, आत्मचरित्र वगैरे आणि ते नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरत आहेत. पण बहुधा असं पण होतं, की आपल्या आजूबाजूला वावरणारे सर्वसामान्य जीवन जगणारेही कधी-कधी आपलं वेगळेपण आपल्याला दाखवून जातात. तर असंच काहीसं पात्र आहे आज मी तुमच्यासमोर सादर करतीये. सुहास शिरवाळकर यांनी लिखित म्हणून या कादंबरीतलं. आणि हे पात्र आहे कोमल देवी आणि ह्या पात्राचं वैशिष्ट्य म्हणजे तिने जीवनासाठीचा केलेला संघर्ष. तर छान आहे, वेगळं पण आहे आणि आपल्याला असं वाटेल, की अरे हो, हे नेहमी होतंय आणि आपण दुर्लक्ष केलंय किंवा हे पण वाचण्यासारखं पुस्तक आहे. तर सुहास शिरवळकर हे रहस्य कथा लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी तब्बल 250 रहस्य कथा लिहिल्या आहेत. त्यातील त्यांची देवकी या कथेवरती मराठी चित्रपट बनला आहे. तर दुनियादारी, कोवळी या कादंबऱ्यांवरती मालिकाही झाल्या आहेत आणि अलीकडेच गाजलेली वेब सीरीज म्हणजे समांतर ही सगळ्यांनीच पाहिली असेलच. आणि आणखी एक गोष्ट मला इकडे सांगावीशी वाटते आवर्जून, की हे पुस्तक म्हणून हे पुस्तक जे आहे, ते माझ्या नजरेखालून गेलेलं नाहीये, तर कानावरून गेलंय. ते असं, की आजकाल ऑडिओ बुक्सचा जमाना आहे आणि स्टोरीटेल ॲपवरनं हे मला ऐकायला मिळालंय. ते छान अनुभव होता. आपण नेहमीच मला असं वाटतं, की पुस्तक हातात घेऊन आणि स्वतः वाचलं, म्हणजे त्यातली पात्र, प्रसंग हे आपण आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे उभं करतो. पण हा पण अनुभव छान होता ऑडिओ बुक्सचा. या निमित्ताने भरपूर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आणि अनुभव घ्यायला मिळतात. जरूर प्रयत्न आपण करून बघू शकतो. तर वळूया आजच्या विषयाकडे. मला भावलेलं व्यक्तिमत्व. तर ती आहे कोमल देवी. खरं तर या कथेतील म्हणजे म्हणून या पुस्तकातील इतरही पात्र जी आहेत, ती प्रेरणादायी आहेत किंवा आपल्याला खूप काही शिकवून जाणारी आहेत. जसे की शैलेश, LP सिंघल. पण कोमलचं पात्र मला विशेष भावलं. तर तिच्या जीवनासाठी जो तिचा संघर्ष आहे, कधीही हार न मानणं, नव्या उमेदीने नेहमी उभं राहणं आणि जे काही काम करायचंय त्यात आपलं 100% देणं, हे छान प्रभावी असं वाटलं. तर आता कोमलबद्दल थोडंसं.
कोमल ही एका छोट्या गावातून मुंबईत येते नोकरीसाठी. ही तरुणी देखणी आहे, शिकलेली आहे, खूप कष्टाळू आहे. पण त्याबरोबरच अतिशय गरीब घरातली आहे. तर काही दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर तिला मुंबईत नोकरी मिळते एका पीएची. तर असं सुरुवात तिची छान होताच फक्त 15 दिवसांमध्येच तिच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होते. तिने न केलेल्या चोरीच्या आरोपाखाली तिला तुरुंगात जावं लागतं आणि महिनाभराची शिक्षा भोगून ती जेव्हा बाहेर पडते, तेव्हा तिच्याकडे तुरुंगात आलेल्या अनुभवांखेरीज काहीच नसतं. अशा वेळी अन्न, वस्त्र, निवारा अशा तिन्ही प्रश्नांना तिला एकाच वेळी तोंड द्यावं लागतं. बाहेरच्या दुनियेत कोमलला दिवसभरात अनेक चित्रविचित्र अनुभव येतात आणि ती पुरती गोंधळून जाते, की हे फक्त तिच्यासोबतच का असं घडतंय? आता मुंबईत राहण्यासाठी तिच्याकडे कसलाच आधार नाहीये आणि गावी परत जाण्यासारखं काही राहिलेलंही नाही. तर जगायचं कसं? हा मोठा प्रश्न तिच्यासमोर आवासून उभा राहतो. आणि मग तिला दिवसाखेरीज जसं दिवस आता ढळतो आहे, रात्र झाली आहे, उपाशी आहे, तिला जायला कुठे जागा नाहीये. मग तिला असं वाटायला लागतं, की तुरुंग हेच एक तिच्यासाठी सुरक्षित जागा होती आणि असेलही पुढे. पण आता तिथे परत कसं जायचं? तर त्यासाठी ती अनेक वेगवेगळे प्रयत्न करते, परत तुरुंगामध्ये जाण्यासाठी, अटक करून घेण्यासाठी. जसे की अ, चोरी करण्याचा प्रयत्न करते, पण त्यात अयशस्वी होते. असं तिला वाटतं, की आपण हॉटेलमध्ये जाऊन बिल न देताच खाऊन निघून यावं किंवा असंच कुणाच्या तरी घरासमोर मुद्दाम असंच भटकत राहावं, उभं राहावं, की जेणेकरून आपल्याला पोलीस पकडून नेतील आणि तुरुंगात टाकतील. पण तिला काही या गोष्टींमध्ये यश मिळत नाही. पण ती न खचता तिचा संघर्ष आणि प्रयत्न चालूच ठेवते. तर असं हे कष्टकरी संघर्षमय तिचं जीवन. पण त्यातूनही ती जसं तिला मदतीचा हात मिळतो आणि स्वतःही तिचं काहीतरी करून दाखवण्याची, प्रयत्न करण्याची अ, नवीन उमेद जी आहे, आशावादी जो स्वभाव आहे, त्यातनं ती जे काम पडते तिला मिळते, त्यात ती मन लावून करते. तर त्यात ती मॉडेलिंग करते सुरुवातीला आणि नंतर सिनेमामध्ये सहाय्यक अभिनेत्री ते मेन लीड पर्यंत तिचा प्रवास करते. अत्यंत हुशारीने आणि मेहनतीने ती या क्षेत्रात यश मिळवते. पण या दरम्यानच्या काळात तिच्यावर अनेक जीवघेणे हल्ले होतात. हे सर्व तिच्यासोबतच का होतंय, हे तिला अजूनही कळत नाही. अनामिक शत्रू, अनामिक कारण सगळं अगदी विचित्र घडत असताना ती त्या गोष्टीचा कारणाचा शोधही लावते आणि जे काम तिच्या हातात आहे तेही शिताफीने करते. तर हे सगळं अगदी न खचता ती करते आणि न डगमगता ती तिच्या सगळ्या संकटांना सामोरं जाते. हे खूप छान आहे, प्रेरणादायी आहे, की आणि आताच एक हे ऐकलं होतं, की आपल्या याच्यावर वाटेवरती जे काटे येतायत, तर त्यासाठी आपण रडत न बसता स्वतः ते वेचून आपला रस्ता फुलांचा कसा बनवावा, हे तिच्याकडनं शिकण्यासारखं आहे. तर हे कोमल हे पात्र जरी ह्या कथेतलं असलं, तरी अशा अनेक ती किंवा त्याने अशा कथा अनुभवल्या असतील खऱ्या आयुष्यामध्ये. आणि ही शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी अशी कथा आहे. एका समजामधनं हे सगळं घडत जे असतं, ते शेवटी कळतं आणि नंतर त्या समजाला किंवा गैरसमजाला काहीही अर्थ उरत नाही. तर हे नक्कीच वाचण्यासारखं आहे. एकदा अनुभव घेण्यासारखं आहे. थँक यू. मस्त. वृषाली. देवकी हो. नाव आहे का त्या कथेचं? नाही म्हणून म्हणून असं कथेचं नाव म्हणून आहे. हां, देवकी नावाचा सिनेमा बनला होता अच्छा, त्यांच्यावर. हां. ओके. सुहास शिरवळकरांची सुहास कथा. शिरवाळकर. हां, हो, मस्त छान. निलेश डांगे येतायत का? नमस्कार मंडळी.
आज मी शिवाजी सावंत लिखित मृत्युंजयातील कर्णाचं थोडंसं वर्णन करणार आहे. त्या कर्णाबद्दल बोलणं म्हणजे अतिशय कठीण आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की किती महान आणि थोर व्यक्तिमत्व होतं. पण शिवाजी सावंत लिखित ही कादंबरी ही मी पहिल्यांदा 8वी-9वी मध्ये वाचली आणि आम्ही मध्य प्रदेशमध्ये जबलपूरला राहायचो, तेव्हा मराठी महाराष्ट्र मंडळाची तिथे लायब्ररी होती, त्याच्यातनंही वाचायला मिळाली. आणि या कादंबरी वाचल्यानंतरच मला कॅरेक्टरकडे बघायचा दृष्टिकोन मिळाला. म्हणजे त्याच्या आधी महाभारतातील खूप वेगवेगळ्या स्वरूपात गोष्टी वाचल्या होत्या. अमर चित्रकथा किंवा महाभारताचं पुस्तक असेल ते वाचलं होतं. पण इतक्या खोलात जाऊन कॅरेक्टर बद्दल एखादा दृष्टिकोन ठेवावा आणि त्यांनी त्या कथेकडे बघावं हे मला पहिल्यांदा या पुस्तकाने शिकवलं. आणि म्हणूनच जेव्हा हा विषय आला तेव्हा मी म्हटलं नाही, मी म्हणणार माझी पहिली कादंबरी ज्याच्यातलं पहिलं व्यक्तिमत्व ज्यांनी इन्फ्लुअन्स केला. त्यावेळेला अमिताभ बच्चन हा हिरो असायचा आणि त्यामध्ये कर्णा हा नवीन हिरो तयार होणं आणि ते पण फक्त कादंबरीच्या माध्यमातून, म्हणजे शिवाजी सावंत वॉज रिअली ग्रेट. आणि आजकालच्या काळात जेव्हा मुलं म्हणतात अव्हेंजर्स, आणि त्या अव्हेंजर्स मध्ये जसं आयर्न मॅन कॅरेक्टर आला तेव्हा आम्ही तेच माझ्या मुलीला सांगत होतो की अरे दिस इज व्हेरी सिमिलर टू कर्ण. तर आता आपण त्या कर्णाबद्दलच जे मला मनात वाटतं ते मी लिहिलंय इथे. सो कर्ण का कौंतेय का राधेय का अंगराज का सूतपुत्र का सूर्यपुत्र, कर्णाला इतक्या वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. हे अतिशय गूढ, रहस्यमयी, आकर्षक, म्हणजे मला ते मॅग्नेटिक कॅरेक्टर वाटतं. मॅग्नेटिक म्हणजे जसं लोहचुंबकाची प्रॉपर्टी असते त्याला खेचायची, तसंच कर्णाचं काहीतरी वेगळं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जण खेचला जातो कर्णाकडे. सूर्यपुत्र म्हणून असलेलं त्याचं कवच कुंडल, अतिशय पराक्रमी आणि दानशूर असा कर्ण, त्याच्यामध्ये सर्व पांडवांचे गुण त्याच्या ठायी होते. पण त्याची दानशूरता ही तर आपल्याला माहितीच आहे की सर्वोच्च मानली जाते. दिलेल्या शब्दासाठी संपूर्ण जीवन त्यागण्याची क्षमता फक्त कर्णातच होती. कृष्ण व कर्ण कृष्ण एक दुसरं महाभारतातलं अतिशय महत्वाचं आणि आकर्षक आणि कॅरेक्टर आहे. आणि कृष्ण व कर्ण हे एकमेकांना पूर्णपणे जाणून होते व म्हणूनच त्या दोघांमध्ये एक अतिशय परस्परांबद्दल आदराचे नाते होते. कर्णाचा रथ रणांगणामध्ये अडकला असताना अर्जुनाला बाण सोडायला सांगताना व कर्णाला त्याच्या चुकांची शाब्दिक जाणीव करून देताना कृष्णाला पण अतोनात यातना झाल्या. पण त्याला पूर्णपणे माहिती होते की कर्णाचे सत्य जीवन हे कुणालाही पेलवणारे नव्हते. समाज रचना टिकवण्यासाठी व तत्वनिष्ठतेसाठी त्याला मनाची उभारी धरावी लागली व म्हणूनच बाण सुटताच तो लगाम सोडून रथातून उतरला व कर्णाकडे धावत सुटला. त्या क्षणाला पण, म्हणजे कृष्ण असून सुद्धा श्रीकृष्णाला स्वतःला पण त्यावेळेला त्याचे अश्रू रोखता आले नाही. असं कर्णाचं हे कॅरेक्टर होतं. कर्णाचं जीवन हे कल्पनेपलीकडे कष्टदायक आहे. भारत भूमीतील तू सर्वात पराक्रमी पुरुष असून त्याला पदोपदी समाज रचनेतील अपमानाचे अनुभव वाटेला आले. मातेनी त्याचा केलेला त्याग आणि हे त्याला कळल्यानंतर झालेल्या अतोनात त्याला यातना, स्पर्धेमध्ये सर्वोच्च मान मिळायच्या वेळेस जेव्हा त्यांनी सगळ्यांना हरवलं आणि सर्वोच्च मान मिळायच्या वेळेस सूतपुत्र म्हणून केलेली अवहेलना, स्वयंवराच्या वेळेला द्रौपदीने केलेला अपमान, भीष्म पितामहांनी सेनापती म्हणून नाकारणे, काय काय या महान योद्ध्याच्या वाटेला आले. कवच कुंडलाला ही भेदून या अपमानांनी त्याचा वेध पदोपदी केला होता. त्या सूर्याला पण आपल्या पुत्राची ही अवहेलना बघवली नसेल व कुठून याला पृथ्वीवर पाठवले असे वाटले असेल. कर्णाचे काय चुकले या प्रश्नाचे उत्तर मला तरी आजतागत सापडलेले नाही. तुम्हाला कधी सापडलं तर जरूर सांगा. या प्रश्नाने मनात मात्र असंख्य विचार व प्रश्न उभे केले. कठीण परिस्थितीत हात पुढे केलेल्या मित्राला, मग तो दुर्योधन का असो, कर्ण त्याची साथ कशी सोडू शकला असता. मित्रत्व, दानशूरता शब्दासाठी जागलेला हा योद्धा चूक कुठे ठरला, मग त्याच्याकडे असे आयुष्य का आले, याचे उत्तर मला तरी माहिती नाही. पण अनिवार्य नियतीचं गरगर फिरणं
हे महान संयमाने सहन करायचे असते, हेच तर तो सांगत नसेल. जेव्हा कृष्णाने त्याची सत्यता त्याला सांगून पांडवांकडे परत येण्याची विनंती केली, तेव्हा कर्णाचे शब्द त्याची महानता प्रकट करतात. त्यांनी कृष्णाला अत्यंत विनम्रतेने नकार देत सांगितले की ज्या वंशाचा मी आहे त्याच्या प्रतिमेला मी डागवू शकत नाही. माझे जीवन हे सूर्यकिरणाप्रमाणे आहे व सूर्यकिरणांना एकदा आपली सरळ दिशा पकडली की त्या सोडायचा त्याचा धर्म नसतो. जरी त्याची दिशा चुकीची असली तरी स्वार्थासाठी ती बदलण्यापेक्षा शब्दाला, मैत्रित्वाला जागून जीवनाचे बलिदान करणे त्याला श्रेष्ठ वाटले. धन्य असो हा महापुरुष, सूर्यपुत्र आणि सूतपुत्र. धन्यवाद. खूप मस्त. निलेश खूपच अभ्यासपूर्ण आलेला आहे. सध्या निलेश डांगे जोरात आहे. गंमत, मजा, पण छान वाटलं ते कर्णाबद्दल वाचलं तेव्हा. हेमांगी तुझं म्यूट आहे का फ्रीज झालंय? हा नाही, थोडासा त्यांना प्रॉब्लेम आहे बहुतेक इंटरनेटचा. तर मग आपण पुढच्या आशुतोष बापट यांना आपण बोलूया पुढच्या पुस्तकासाठी किंवा कॅरेक्टरसाठी. आशुतोष. हॅलो, ऐकू येते माझं? हो, येते येते. कर्णानंतर माझं व्यक्तिमत्व मी जे निवडलंय ते म्हणजे एकदम ड्रास्टिक बदल आहे, पण बघू आपण हा कसा बदल होतोय. त्या म्हणजे व्यक्ती म्हणावं इतकीही ती काही मोठी नाही, पण तरीही इनफॅक्ट मला जेव्हा असं वाटलं की हा बद्दल आपण बोलावं तेव्हा म्हणजे काय सांगणार असं मला पण प्रश्न पडला. त्यामुळे मग मी काय केलंय की थोडंसं इमिटेट करायचा प्रयत्न केलाय. त्या लेखकाची शैली किंवा त्या व्यक्तीचे काय म्हणा म्हणजे त्या व्यक्तीचे वैशिष्ट्य घेऊन तसा थोडासा राईटअप मी तयार केलाय. ज्यांनी ते वाचलंय बहुतेक त्यांना लक्षात येईल की कोणाबद्दल बोलतोय. नाहीच तर आपण नंतर सांगूया की हे कोणाबद्दल आहे आणि त्यात मला काय आवडलं. मी बर, हे जे मी वाचतोय त्याला किंचित या मराठीला कानडी आघात आहे, पण माझा आता ती मराठी ऐकण्याचा सराव गेलाय. त्यामुळे मी किती आज प्रयत्न करत होतो तरी मला ते काही जमलं नाही की तो एक बेळगावच्या बाजूला जो एक कानडी आघात मराठीला मिळतो, छान असतो तो ऐकायला, गोड आघात असतो, तो ह्यात मला काही आणता येईना. त्यामुळे मी नेहमीसारखंच बोलणार आहे, पण ज्यांना तो आघात माहितीये की मराठीचा काय म्हणतात लहेजा माहितीये, त्यांनी तो त्याची कल्पना केली तर जास्त मजा येईल. मी आजोळी गेलेलो. आता आजोळी म्हणजे एक नंबर काम. दिवसभर काही काम न करता नुसत्या चकाट्या. म्हणजे त्या घरातली माणसं काही बाई काम करत असणार, बायका स्वयंपाकघर वगैरे काहीतरी बघणार, 19 वेळा चहा सरबत असलं काही विचारणार, पुरुष कामावर जाणार, खरेदी हे ते बघणार, आपण मात्र लोळत गप्पा मारत दिलेला चहा पीत काहीतरी चघळत, झालंच तर कुठे पत्ते हे ते असं खेळ अन्नात भटक असा दिवस घालवणार. दुपारच्या वेळेला आजूबाजूच्या बिट्ट्यांच्या आया त्यांना घेऊन जाणार आणि मग मात्र दुपार खायला की काय ते उठणार. मी आजोबांना मदत करू का म्हणून विचारणार, आजोबा तुम्हाला काही मदत हवी आहे का? मदत बिदत कसलं ते सोड, सुट्टीची मजा कर, काम होत आहेत पटापट. आजोबा एकीकडे झाडाला आळ करत म्हणणार. मला कंटाळा आलाय असं म्हणतोस, बर मग हे घे खुरप आणि त्या शेजारच्या झाडाला आळ कर जा. त्यांना पण बरं वाटणार कोणीतरी सोबत म्हणल्यावर. तेवढ्यात आजी येणार, मला लाडू विचारणार. मला खुरप्यासकट झाडाच्या मुळाशी हात घातलेला पाहून आजोबांवर ओरडणार, सुट्टीला म्हणून आलाय तो आणि तुम्ही एकदम खुरप दिलं त्याच्या हातात. आपण एक दिवसभर खळ नसल्यासारखं काम करणार, स्वस्थ बसायचं काम नाही. आता त्या पोराला पण कामाला लावा. सुट्टीचे 4 दिवस तरी त्याला मजा नको. आजीचा लांबच लांब पट्टा सुरू.
आजोबांनी सोडलेल्या अगं पण, तोच तर, ऐकून घे वगैरे छोट्या छोट्या पुड्या त्या पट्ट्या पुढे हवेत कुठल्या कुठे उडून जाणार. माझं बखोटं धरून आजी मला ओढत विहिरीकडे नेणार, माझे हातपाय धुणार आणि लाडूची वाटी माझ्या हातात देऊन माझ्या तोंडावर हात फिरवत, गरीब बिचारत ते सोनं माझं असं म्हणत, असं हे ते काहीतरी म्हणत मला घरात घेऊन जाणार. ह्या सगळ्या प्रकारात ते म्याड खुरप समजूतदारपणे माझ्या हातातून निसटून कुठेतरी पडलेला असणार. आजीचा पट्टा पार त्या झाडाच्या मुळापासून ते स्वयंपाकघरापर्यंत लांबलेला असणार. आजोबांना तो कडक वाटला तरी मला मात्र तो एकदम मऊ वाटला, आजीनं नेसलेल्या सुती लुगड्यासारखा. तर असं ते आजोळी सुट्टीत राहायला जाणं. घरात असा कंटाळा यायचं काम नाही. जरा पडलेलं दिसलो की आई बाजारात पाठवणार, बाबा काहीतरी काम सांगणार, नाहीतर उगाच पाढे पर्वचा असं काहीतरी झिंगट मागे लावून देणार, कधी रागावणार, धपाटा घालणार. हे सगळं काय आजीकडे नसणार. तरी पण आपण तिथून आपल्या घरी कधी जातो असं म्हणा आणि आपल्या घरात शिरताच आई म्हणून ओरडणार. तर आत्ता पण असाच आजीच्या अशा एका लांबच लांब पट्ट्याला धरून घरात आलेलो. म्याड सारखा एका हातात वाटी आणि दुसऱ्या हातात लाडू धरून. तो लाडू पण म्याड सारखा कधी अर्धवट तोंडात गेलेला ते मला पण कळलं नाही. नकळत पुस्तकाच्या एका कपाटासमोर उभारलो. यातलं कुठलं घ्यावं असा विचार करतो. आमच्या वर्गात बाईंनी नाटकात काम करण्यासाठी पोरांना हात वर करायला सांगितलं की जशी सगळी पोरं मी मी असं करत हात वर करतात, तशी सगळी पुस्तकं मी मी असं करतायत असं वाटायला. कोणी इथं कोणाला अंदाज आलाय हे कुठलं कॅरेक्टर आहे किंवा एनी गेसेस ऑडियन्स? लंपन. ओके, बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. पण हा माझा नाहीये, कोणी सांगितलं? माझ्या मिसेस ऋता दीक्षित यांनी सांगितलं की हा लंपन विषयी बोलतोय म्हणून. हे प्रकाश संतांच्या, मी सांगू का, हे प्रकाश संतांच्या ओझ या कथेचे पहिला भाग आहे. हो, मी पुढे कंटिन्यू करतो. आता आपण थोडं त्या कॅरेक्टर बद्दल बोलू. मी पटकन एक पुस्तक काढलं, वनवास, प्रकाश नारायण संत. समोर हिरव्या रंगाच्या गोंधळात एक मुलगा गुडघ्याला मिठी मारून एका गुडघ्यावर गाल टेकून म्याड सारखा बसलेला. त्या हिरव्या रंगाच्या गोंधळासारखाच गोंधळ त्या मुलाच्या मनात देखील असणार. गुडघ्याला मिठी मारून तो मुलगा त्या गोंधळात हरवून गेलेला असणार असं वाटायला लागलेलं. म्हणजे तो मुलगा आणि मी यात काहीच फरक नसणार. माझ्याही मनात असाच हिरवा गोंधळ आणि मी त्यात कधी कधी हरवून जाणार. प्रकाश नारायण संतांच्या 4 पुस्तकातून त्यांनी हे कॅरेक्टर काय म्हणे आपण डेव्हलप केलंय. त्या 4 पुस्तकांची नावं वनवास हे त्यातलं पहिलं, आणि मग पंखा, झुंबर, शारदा संगीत अशी ती 4 पुस्तकं त्यांनी लिहिली. पण ह्या 4 पुस्तकांनंतर त्यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे त्या 4 पुस्तकांपलीकडे काही हे लिखाण झालं नाही. माझे एक काका त्यांच्या वर्गात शिकायला होते, त्यामुळे त्यांनी त्याच्या पुढची पुस्तकं काही लिहिली होती, म्हणजे त्याच्या कथा तयार केल्या होत्या, पण त्या काही प्रकाशित पण झाल्या नाहीत, किंवा त्यातली एखादी मला वाटतं नंतर प्रकाशित झाली. पण त्यामुळे ते या 4 पुस्तकांमध्येच थांबलं, नाही तर आणखी आपल्याला खूप छान कथा यांच्या वाचायला मिळाल्या असत्या. तर असा तो काय म्हणे आपण
कुमारवहीन, लंपन, सुमी, आजी आजोबा, त्याचे मित्र, आणि म्हणजे त्या कुमारवयीन मुलाचं काय म्हणू आपण, जी व्यक्तिरेखा आहे तो असा आडनिड्या वयाचा आहे, पण तरी त्याचं ज्या अचूकतेने वर्णन त्या पुस्तकांमध्ये आहे, त्याच्या गोष्टी आहेत, तितकं छान वर्णन मराठीत फार कमी पाहायला मिळतं. इनफॅक्ट माझ्या तरी वाचनात जी पुस्तकं आहेत त्यात हे एकच पुस्तक असं आहे की इतक्या लहान मुलाच्या काय म्हणे आपण भावविश्वाचं वर्णन इतक्या अचूकतेने त्यांनी केलेलं आहे. तर ज्यांनी हे वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचा. ही पुस्तकं अजूनही मिळतात, अवेलेबल आहेत. त्यांची नावं मी पुन्हा सांगतो: वनवास, पंखा, झुंबर आणि शारदा संगीत. धन्यवाद. खूप मस्त आशुतोष, खूपच छान झालं. आणि मला ते आजीचा पट्टा आणि आजोबांची पट्टी ते फारच आवडलं वर्णन त्यांनी केलेलं. तर आपण पुढच्या ह्याच्याकडे वळूया. विनोदिनी श्रीखंडे. विनोदिनी आहे का ऑनलाईन? हो 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 आहे. हा, या तुम्ही हे सुरू करा तुमचा व्हिडिओ, म्हणजे मी बंद करते. काय झालं? सेटिंग्स करून ठेवल्यात. व्हिडिओ has been stopped. I think हा, व्हिडिओ सुरू करता का? सेटिंग्स चेंज केल्या होत्या. I think. अच्छा अच्छा. जर इंटरनेट कनेक्शन Okay. I think we can start. मी दिसत नाही. That's okay. You will not be able to see anything. They will be able to. मी दिसली पाहिजे. विनोदिनी तुम्ही दिसत हा, तुम्ही दिसल्या पाहिजे. हा व्हिडिओ पण सुरू करा. व्हिडिओ सुरू आहे. आय थिंक सेटिंग्स तुमच्याकडनं. अच्छा अच्छा, काही प्रॉब्लेम येतोय का? बरं, काही हरकत नाही. तुम्ही पुस्तकाबद्दल बोलायला सुरुवात करा. झाला सुरू मध्ये तर झाला, ठीक आहे. आय थिंक सेटिंग्स तुमच्याकडनं तुम्हाला चेंज केल्या पाहिजेत. नाही, आम्ही काही केलं नाहीये ते. नाही, आमच्याकडनं नाही, तुमच्याच इथे सेटिंग पाहिजे. पण काही हरकत नाही, तुम्ही बोलायला सुरुवात करा. म्हणजे तुम्ही जर नसेल व्हिडिओ तरी काही हरकत नाही. हा, आला. ओके. नमस्कार, मी विनोदिनी. डॉक्टर स्नेहलता देशमुख आणि प्रतिभा देशपांडे यांच्या आई या कादंबरीत मला भावलेली एक व्यक्तिरेखा यावर मी बोलणार आहे. स्त्री ही खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी असते आणि ती सुशिक्षित तसेच सुसंस्कारी असली तर तिचं कुटुंब आणि समाज आणि अंतिमतः देश सुसंस्कृतीत होईल हे समजायला साधे सोपे परंतु अंमलात आणायला अत्यंत कठीण असे गृहीतक लेखिकेने मांडले आहे. उत्तम वक्त्या, प्रचुर लेखिका आणि विचारी मार्गदर्शक अशा विविधांगी पैलू असलेल्या डॉक्टर स्नेहलता ताईंनी आपल्या आयुष्य प्रवासामध्ये भेटलेल्या कर्तृत्ववान प्रेरणादायक मातांची गाथा सांगताना आपले सामाजिक भान जपले आहे. बऱ्याच मातांनी मुलांना घडवताना स्वतः त्या किती कर्तृत्ववान आहे हे पुस्तक वाचताना आपल्याला समजतं. त्या मातांना आदरपूर्वक नमस्कार. एकाहून एक सुंदर कथा, अभिमान वाटणारी आई त्यात आहे. सगळ्यात मला आवडल्यात, मला सगळ्याच त्या आवडल्या, पण तरीही मला राहून गेले यातील आई सुमती जास्त हृदयाला स्पर्श करून गेली. आणि कारण तिचा अनुभवातून इतरांनी शिकावे असे मला वाटते.
सुमती सारखी स्त्री कशी कौटुंबिक सामाजिक बंधनामध्ये जखडल्या जाते, ती कधी उच्च शिक्षित कुटुंबामधली सुद्धा असते. पण आपल्या मुलीला सुद्धा सहारा देऊ शकत नाही, हे दुर्भाग्य नाही का? तेव्हा सुमती विचारते, प्रेमळ पती, माया करणारे सासू सासरे, सुंदर लाडीक अशी मुलगी जर असेल तर आणखीन काय हवं असतं हो आपल्याला? बायकांच्या अपेक्षांचं किती सुंदर वर्णन केलंय हो सुमतीने. नवरा उच्च पदावर, आपण खुश. मुलं योग्य मार्गावर, आपण खुश. सासू सासरे चांगले, आपण खुश. असंच ना? पण काही वेळा वाटतं आपण या सगळ्यात आपलं अस्तित्व विसरलो आहे का? कारण मी पती, सून, आई या भूमिका पार पाडत होते. मुलगी डॉक्टर झाली आणि आम्ही तिचं लग्न आमच्या इच्छेनुसार तिला न विचारता नामांकित डॉक्टरच्या मुलाशी ठरवले. तिने विरोध केला, खूप विरोध केला. म्हणाली, मला अजून शिकायचंय, मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, सध्या माझी मानसिक परिस्थिती नाहीये. मी यांना म्हटले, प्रिया काय म्हणते ते आपण एकदा ऐकून घेऊया का? हे मला म्हणाले, तिला काय कळतंय आणि तुम्ही काय बोलू नकोस. त्यावेळेला मी गप्प झाले, कारण पोरीने नशीब काढले या सगळ्याच्या आनंदात ती भांबावली, केविलवाणी झालेली आहे. माझ्या सुद्धा लक्षात येऊ नये. जोरदार तयारीला सुरुवात झाली. लग्नाची तारीख नक्की झाली आणि 1 आठवड्यावर लग्न आल्यावर एक दिवस तिच्या खोलीमध्ये एक पत्र मिळालं. माझं तन्वीरवर प्रेम आहे, तो सुद्धा डॉक्टर आहे आणि आज आम्ही लग्न करीत आहोत. माझं लग्न ठरवताना तुम्ही माझे साधे मत सुद्धा विचारले नाही. त्यानंतर तिने मला फोन केला, पण तिच्याशी बोलायचे नाही हे फरमान निघाले होते ना आमच्या घरातून. अशी बघता बघता 5 वर्ष पूर्ण झाली. बाहेरून कळत होते प्रिया सुखात आहे, तन्वीरची तिला खूप चांगली साथ आहे. पण आम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती ना तिला न भेटण्याची. माझा केविलवाणा प्रयत्न असफल ठरत होता. म्हणजे जोपर्यंत घरात सगळे सुरळीत चालू होते तोपर्यंत माझे घरातील स्थान मला समजलेच नव्हते. पण जेव्हा एक प्रश्न निर्माण झाला तेव्हा तोच माझा प्रेमळ वाटणारा नवरा मला म्हणतो, तू गप्प बस. तेव्हा माझे डोळे उघडले, माझे अस्तित्व काय आहे. तोपर्यंत लग्नाला 25 वर्ष झाली होती. त्याच वेळेला माझ्या मनात प्रश्न उद्भवला की आजपर्यंत मी यांना ओळखलेच नव्हते का? माझ्यातील आई अनेक प्रश्न मला विचारित होती. माझी तळमळ मी कोणाला सांगू? रोजच प्रियाच्या आठवणीने जीव कासावीस होत होता. आणि एक दिवस तन्वीरचा फोन आला, तुम्ही आजी झालात. किती आनंदाची बातमी नाही? आम्हाला मुलगा झालाय. पण प्रिया आनंदापेक्षा रडते जास्त आहे. तुम्ही सगळे हवे आहात, ती सारखी तुमची आठवण काढते. तेव्हा सगळं विसरा आणि आमच्या बाळाला आशीर्वाद द्यायला या. तेव्हा मात्र मी बंड पुकारले आणि सकाळी प्रियाला भेटायला जाणार म्हणून फरमान काढले. त्यात मात्र सासूबाईंनी मला साथ दिली. रात्रभर मला झोप आली नाही. सकाळी 8 वाजता जायचे ठरले होते ना. पहाटे 5 वाजता फोन वाजला. कोण आहे म्हणून मी आनंदाने फोन उचलला. तन्वीर रडत होता. प्रिया गेली. ऐकून मी कोसळले. शुद्धीवर आले तेव्हा वाटले का नाही मी तिला आधी भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्या काचे उत्तर आज नव्हते, कारण खूप उशीर झाला होता.
आज समजतं मुलीची आई म्हणून मी माझी भूमिका पूर्णपणे पार पाडली, पण तिची मानसिक भावनिक गरज पूर्ण करू शकले नाही. आई झाली पण मैत्रीण नाही होऊ शकले. म्हणून वाटते काही गोष्टी राहून जातात. सल जन्मभर मनाला टोचत राहते. टोचत राहणं हीच त्या घटनेची शिक्षा असते. म्हणून माझ्या कथेचं नाव आहे राहूनच गेले. तेव्हा एवढं सांगावसे वाटते, पालक आपण होतो, पण मित्रमैत्रिणी पण व्हा. आणि अहंकार किती जपायचा तेही ठरवा. आपलं अस्तित्व हे स्त्रीने जपलेच पाहिजे. पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर स्नेहलता देशमुख प्रख्यात बालरोग तज्ञ. 5 वर्ष त्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू होत्या आणि सायन हॉस्पिटलला त्या डीन होत्या. एवढं बोलून मी आता थांबते आणि मंडळाने मला संधी दिली बोलायला 2 शब्द, त्याबद्दल मंडळाचे आभार. वा, खूप छान. सुंदर. हं. खूपच छान वाचलं तुम्ही. विनोदिनी, तुम्ही पहिल्यांदाच आलात. खूप जणांनी तुम्हाला पहिल्यांदा ऐकलं असेल आणि तुम्ही इथे जरी नवीन असलात तरी तुमचा अनुभव आमच्या लक्षात येतोय. खूप सुंदर झालं. आणि मला तुमचं ऐकल्यावर अजून एक गोष्ट लक्षात आली की आपण असं पुस्तकाच्या वाचनाचं सुद्धा कधी-कधी कार्यक्रम ठेवू शकतो. एक छोटीशी कथा वाचा असं सुद्धा लोकांना सांगता येतं. खूप छान झालं तुमचं वाचन. धन्यवाद. पुढे आपण बोलूया माधवी धोंडलकरला. माधवी? तू म्यूट आहेस. हॅलो, आवाज येतोय? हो हो, व्यवस्थित. ओके. मी माधवी धोंडलकर. मला भावलेलं व्यक्तिमत्व अर्थात पुस्तकातील या विषयावर बोलायचं हे समजताच मनात क्षणाचाही विलंब न लागता माधवी हे नाव मनात आलं. इथे माधवी म्हणजे मी नाहीये, घाबरू नका. माधवी म्हणजे माधवी ताई, माधवी देसाई आणि नाच गं घुमा या आत्मचरित्रपर पुस्तकाची नायिका आणि लेखिका. तशी आवडलेली बरीच पात्र असतात आपल्या वाचनामध्ये आलेली. प्रत्येक पुस्तक वाचताना त्यात गुंतून जाऊन ते वाचून संपल्यानंतर बरेच दिवस त्यातली व्यक्तिमत्व मनात पिंगा घालत असतात आणि काही तर आपल्या रोजच्या आयुष्यात त्यांचं अस्तित्व जाणवून पण देत असतात. मी नुकतंच गॉन विथ द विंड मधल्या स्कारलेट ओहाराला भेटले होते आणि तशीच आयुष्याच्या प्रवाहात वाहत जाताना तो आयुष्याचा प्रवास एन्जॉय करणारी आपल्या मातीतली स्त्री पात्र पण मनात ओळवत होते. तसं पण धाडस आणि रसिकता यांची सांगड घालणारा स्त्री स्वभाव समजून घेत राहणं हा माझा वीक पॉइंट आहे. त्यामुळे कदाचित पटकन हे पुस्तक आणि हे नाव सुचलं असेल. बरेच वर्षांनी महाराष्ट्रात परत येऊन खूप वर्षांनी लायब्ररीतून मराठी पुस्तक आणून वाचत होते. हे एक कारण होतच, पण त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक रणजित देसाईंची पत्नी काय लिहिते ही उत्सुकता पण जास्त होती. वाचताना त्यातल्या नायिकेशी इतके एकरूप झाले की 24 तास अखंड वाचण्याचा रेकॉर्ड केला आणि पुस्तक संपूर्णच खाली ठेवलं. कुठेतरी ते सगळं एकूणच स्त्रियांच्या कुठेतरी ते त्यातल्या घडणाऱ्या सगळ्या घटना एकूणच स्त्रियांच्या आयुष्यातल्या घडामोडींशी रिलेट करत गेले. स्त्रीचा कणखरपणा, विचारीपणा, समर्पकता, हतबलता आणि त्यातून यशस्वी मार्ग काढणं हे सगळंच रिलेट करत गेले आणि गुंतत गेले. त्यात असणारं कोल्हापूर, माझं कोल्हापूर, भालजी पेंढारकर, लता दिदी, शालिनी स्टुडिओ आणि खूप सारी ओळखीची बरीच लोक आणि खूप सारी ओळखीची ठिकाणं यांचा उल्लेख वाचताना हरकून गेले होते. ओळखीची नव्हती ती फक्त त्यातली माधवी. आणि आश्चर्य म्हणजे ती त्या कथेमध्ये एका घरी वारंवार यायची. ते भालजींचं दुसरं घर माझ्या घराच्या बिलकुल समोरच होतं. हा एक सुखद धक्का होता त्या सगळ्याशी रिलेट होण्याचा. तोपर्यंत माहीतच नव्हतं की भालजी बाबांना माधवी नावाची एक मुलगी आहे. कशी माहीत असेल?
ती होतीच तशी प्रसिद्धीपासून दूर राहणारी, आपल्याच विश्वात रमणारी, हुशार, संवेदनशील, रसिक, हळवी, आपल्या वडिलांच्या मोठेपणाचा आदर करणारी मुलगी. स्वतःचे स्वतंत्र विचार असणारी ही मुलगी वडिलांचा समाजातला सन्मान जपण्यासाठी जेव्हा त्यांनी लग्न करायला सांगितलं तेव्हा दुसरा कोणताही विचार न करता लगेच लग्नाला तयार झाली. झगमगत्या दुनियेतून नांदत्या कोल्हापुरातून अनोळखी गोमंतकात येऊन पडली. भाषेपासून रीतिरिवाज सगळंच काही वेगळं असून ते सगळं समजून घेत गेली. खानदानी श्रीमंत घरातली नोकर चाकरांच्या गराड्यात असलेली ही सालंकृत सून गोवा मुक्ती आंदोलनात नकळतपणे ओढली गेली. नवऱ्याला साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे हे मनापासून मानून घेत पडेल ते काम करत गेली. त्यावेळचे प्रसंग खूप अंगावर काटे येणारे होते. त्या दरम्यान तिच्या सौंदर्याने आणि धीटपणाने भारावलेला पोर्तुगीज अधिकारी, त्याने दिलेली त्याच्यासोबत पोर्तुगीजला चलण्याची ऑफर आणि त्यावेळी स्वतःबद्दल वाटलेला अभिमान आवडून गेला कुठेतरी. अभिमान का? तर एका प्रसिद्ध माणसाची मुलगी, श्रीमंत खानदानी घराण्याची सून, देखण्या धाडसी देशभक्ताची बायको, याशिवाय पण स्वतःची आपली काहीतरी ओळख आहे आणि ती या परक्या देशातल्या माणसाला जाणवली, याचा झालेला कितीतरी मोठा आनंद माझ्या मनाला भावून गेला. काही झालं तरी आपली वेगळी ओळख असणं आणि त्या संकटकाळी ते जाणवल्यामुळे खुश होणं हे खूप आवडून गेलं मला. मी स्वतःलाच तर तिथे पाहत नव्हते ना, मी त्या माधवीमध्ये खूप गुंतत गेले. तिथून पुढे तिच्या आयुष्यात आलेलं वादळ, त्या शमलेल्या वादळाच्या दुसऱ्या टोकाला ही माधवी आपल्या छोट्याशा कुटुंबासोबत कल्याणला स्थिर होण्याचा प्रयत्न करत होती. राजेशाही आयुष्य जगलेली ही दोन माणसं कल्याणला मुंबईमधल्या गर्दीमध्ये रुजताना खूप कोमेजत होती आणि ते वर्णन खूप चटका लावून गेलं. त्यावेळी तिच्या खिडकीतून दिसणारा मलंग पर्वत हाच काय तो तिच्या मागच्या आयुष्यातल्या हरवलेल्या हिरवळीचा दुवा होता, जो मनाला शांती देत होता. मी नकळत माझ्या खिडकीतून दिसणारा येऊर हिल बघितला आणि पावसाने दिसणारा सुंदर नजारा बघून त्या माधवीशी आणखीनच रिलेट होत गेले. मी तिच्या आणखीन जवळ जात गेले. आता मी तिला पूर्णपणे ओळखू लागले होते. त्यानंतर थोडंसं आयुष्य स्थिर होत गेलं तर अचानक पतीचं झालेलं अकाली निधन, मुलींना वाढवण्याची जबाबदारी, कुणाचेही उपकार नाकारण्याचा स्वाभिमान, दुःख की धीर. स्त्रीला किती वेगवेगळ्या प्रकारच्या भावनातून एकाच वेळी जावं लागतं ना, किती वेगळे वेगळे रोल तिला सांभाळावे लागतात. तेव्हा आयुष्यात आलेले रणजित देसाई हे व्यक्तिमत्व, त्यांचा साहित्यिक हळवेपणा कुठेतरी आवडत होता. लग्नाला आलेल्या मुली असताना स्वतःला आलेली लग्नाची मागणी स्वीकारताना तिच्या मनात आलेल्या भावना रडवून गेला. खूप हमसून हमसून रडले मी ते वाचताना. पण तो निर्णय घेतानाच तिचा हिशोबीपणा मनाला चटका लावून गेला. एका सुंदर स्त्रीला स्वतःला समाजातल्या लांडग्यांपासून वाचवताना 3 सुंदर मुलींना पण वाढवायचं आहे आणि त्यांना सिक्युअर भविष्य द्यायचं आहे. अशा वेळी ते मुंबईमध्ये एकटीने करणं योग्य की देसाईंसारख्या प्रतिष्ठित माणसांच्या छत्रछायेखाली राहून करणं योग्य, या द्विधा मनस्थितीत तिने समाजाने दिलेली दूषणं स्वीकारत दुसरा मार्ग निवडला. वयाच्या या वळणावर आलेल्या नव्या प्रेमाची हुरहुर तर होतीच, पण आपल्या मुलींचं भविष्य ही तिची प्रायोरिटी होती. तिने दुसरा मार्ग निवडला, पण तो चुकीचाही ठरला. कारण काही असो, पण त्यातून मार्ग काढत तिने संसार निभावला, मुलींच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आई म्हणून, एक सावत्र आई म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तिनं पूर्ण केल्या. आणि मग जे लहानपणापासूनच तिचं स्वप्न होतं, स्वतःसाठी जगायचं, स्वतःचा व्यासंग वाढवायचा, आवडीच्या क्षेत्रात काम करायचं, तो पूर्ण करण्यामध्ये पुढचं आयुष्य बेळगावमध्ये व्यतीत केलं. वयाच्या अंतिम टप्प्यात का होईना स्वतःसाठी जगली ती. आपण ठरवतो तसं आयुष्य कधीच चालत नाही. नियती आपल्या मर्जीने आपल्याला झुलवत राहते, कधी आनंदाची शिखरं तर कधी दुःखाच्या दऱ्या. पण हा सगळा प्रवास मन स्थिर ठेवून आहे तसं स्वीकारत एन्जॉय करत गेलं तर आयुष्य हा एक अविस्मरणीय प्रवास बनतो. आपल्या स्वतःसाठीच नाही तर आपल्या बरोबरच्या इतरांसाठी सुद्धा. आणि यशस्वीपणे हा प्रवास निभावून नेणं हे एका स्त्रीशिवाय कोणालाही छान जमत नाही, हे या माधवीने मला परत पटवून दिलं. ही माधवी त्या माधवीमध्ये नकळत स्वतःला तरी शोधत नव्हती ना. थँक्यू. ऐकू आलं का? हो, वा, छान. मस्त माधवी, छान खूप छान. छान लिहिलंयस. आणि वेळ कमी होता सांगत होतीस तू, आणि कसा वेळ काढलास? सकाळी लिहिलं, सासूबाईने दिलं वाचायला, त्यांनी काही काही एडिट करायला सांगितलं, केलं, झालं. मस्त मस्त. तुझ्याकडनं खूपच अपेक्षा आता वाढलेल्या आहेत आमच्या.
थँक्यू. आणि याही ग्रुप मधले लोक सांगतायतच तुला की जास्त लिहित जा आणि तुझं लिहिणं वाचायला आवडतं म्हणून. खूप छान. मूड वरती असतं. थँक्यू. पुढे येते कीर्ती राव. हा. हेमांगी माझा व्हिडिओ ऑफ ऑन होत नाहीये. तुमच्याकडनं ऑफ असं येत आहे. आमच्याकडनं खरं ऑफ असायची काही चान्स नाहीये. पल्लवी सचिन काही असेल का झालेलं? करते, एक मिनिट बघते. हा हा. आम्ही करत नाही यू जनरली. कॅनॉट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज द होस्ट हॅज स्टॉप्ड इट असं येत आहे. ओके, आपण चेक करू, एक मिनिट. बघतेस आता मी तुला. हा आता आला. हा आला आला. नमस्कार, मी कीर्ती. मराठी माझी मातृभाषा आणि कानडी पितृभाषा. महाराष्ट्र कर्नाटकातल्या अनेक गावातून मराठी माध्यमाच्या शाळेतून माझं शिक्षण झालं. वडिलांना वाचनाची आवड असल्यामुळे त्यांनी आम्हाला लहानपणापासून वाचनाची गोडी लावली. मला भावलेलं व्यक्तिमत्व. तसं आपल्याला बऱ्याच पुस्तकातील बरीच व्यक्तिमत्व भावतात किंवा एकाच पुस्तकातील एकच व्यक्ती वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी भावते. तर मला भावलेली व्यक्ती अशी आहे की जी सगळ्यांच्या परिचयाची आहे. आणि आत्ताच निलेश डांगे यांनी त्याच्यावरती त्याच व्यक्तीवरती त्यांना कशी ती भावली हे पण सांगितलं. तर मला भावलेला जो कर्ण आहे, मी पण कर्णाबद्दल बोलणार आहे हे तर तुम्हाला कळलंच असेल आता. मला भावलेला जो कर्ण आहे तो पहिल्यांदा मला भेटला तो आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतनं. दानशूर, जन्माला आल्याबरोबर कवच कुंडल इंद्राला देणारा, परशुरामांकडून ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी भुंग्याने मांडी कोरली तरी स्थिर राहणारा, अर्जुना एवढा शूर, धनुर्धारी, वीर योद्धा असा. नंतर काही दिवसात टीव्हीवर B.R. चोप्रांची महाभारत सुरू झाली आणि तो कुंतीने जन्माला आल्यानंतर गंगेत सोडून दिलेला, राधेच्या घरी वाढलेला, दुर्योधनाने राज्य देऊन अंगराज झालेला, सूतपुत्र म्हणून द्रौपदीने नाकारलेला आणि शेवटी युद्धप्रसंगी कृष्णाने जन्माचे सत्य सांगितल्यावर सुद्धा दुर्योधनाची बाजू न सोडणारा, कुंतीला 5 पांडव जिवंत राहतील असं वचन देणारा आणि अर्जुनाकडून शरसंधान झालेला. सिरियल मध्ये ते एक पात्र होतं. त्याच सुमारास बाबांनी वाढदिवसाला दिलेल्या मृत्युंजय मध्ये तो परत भेटला. पण यावेळेस तो हिरो होता आणि शिवाजी सावंतांनी कृष्ण, दुर्योधन, वृषाली म्हणजे कर्णाची पत्नी, शोण त्याचा भाऊ आणि स्वतः कर्णाच्या दृष्टीतून त्याचे चरित्र फुलवले होते. नंतर तो रणजित देसाईंच्या राधेयामध्ये युगंधर सारख्या महाभारतावर आधारित अनेक कादंबऱ्यात भेटत गेला. कर्णाच्या जीवनावर मराठीमध्ये खूप साहित्य उपलब्ध आहे. पल्लवीचा जेव्हा मेसेज आला तेव्हा मला भावलेला कर्ण, जो स्वतःच्या कष्टाने आणि परिश्रमाने मोठा वीर योद्धा झाला होता. कुठल्याही परिस्थितीत ज्या लोकांनी त्याला तो कुणीही नसताना आधार दिला, त्या दुर्योधन, अधिरथ आणि राधेला ज्यांनी कधीही अंतर दिलं नाही असा, आणि त्याचा शेवट जवळ आलेला असताना द्रौपदी वस्त्रहरण होत असताना आपण ते का थांबवलं नाही याची खंत बाळगणारा, अशा कर्णाबद्दल आणि त्या अनुषंगाने मृत्युंजय परत वाचून त्याबद्दल बोलावं म्हणून मृत्युंजय शोधत होते. नेहमीप्रमाणे सचिन यर्नलकरांच्या खजिन्यात कादंबरी मिळाली, पण तो शोध घेत असताना युट्यूबवर अजून एक नाव समोर आलं, रश्मी रथी. मनोज बाजपेयी, कुमार विश्वास, आशुतोष राणा, मनोज मुंतशिर अशा हिंदीतल्या दिग्गज लोकांनी युट्यूब वरती या कथा काव्याचं वाचन केलंय. कुतूहल म्हणून ऐकायला लागले. गोष्ट तीच, आपल्या सगळ्यांना माहिती असलेली, पण ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रामधारी सिंग दिनकर यांनी वीररसात हे कथा काव्य लिहिलंय. हे कथा काव्य आहे, जे कथेला काव्य स्वरूपामध्ये लिहिलेलं. तसं पुस्तक हातात आलं असतं तर मी किती वेळ वाचलं असतं माहित नाही, कारण भाषा खूप जड आहे. पण जेव्हा मनोज मुंतशिर यांनी वाचलेला पहिला भाग, ज्याला ते सर्ग असं म्हणतात, तो ऐकला तेव्हा पुढचे 10 भाग मी अक्षरशः बिंज वॉच केले. भाषा जरी खूप कठीण असली
तरी पडद्यावर शब्द दिसत असल्यामुळे पटकन कळले आणि त्या शब्दात कवीला जो अपेक्षित होता तो वीररस त्यांनी काव्य वाचनामध्ये ओतप्रोत भरलाय. तेव्हा माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी अवश्य वेळ काढून हे पुस्तक वाचा, निदान व्हिडिओ तरी नक्की बघा. ह्या व्हिडिओमध्ये कर्णाची ओळख, वही कर्ण जो सूर्य के रक्त बीज से जन्मा था, सूर्य बनकर जिया और सूर्य की तरह अस्त होने से पहले अपनी लालिमा पीछे छोड़ गया, अशी केली आहे. धन्यवाद. मस्त. खूप छान कीर्ती. खूप मस्त. कुठलं पुस्तकाचं नाव म्हणलीस? रश्मी रथी हे पुस्तकाचं नाव आहे आणि मी व्हिडिओची लिंक आपल्या ग्रुपवरती पाठवते नंतर, म्हणजे ती सगळ्यांना बघता येईल. म्हणजे मी शेवटचा भाग पाठवते कारण शेवटच्या भागाच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळ्या भागांचे लिंक्स मिळतील. म्हणजे जो अगदी अंतिम सर्ग आहे त्याच्यामध्ये शेवटी हे मिळेल. तर मी नक्की त्याची व्हिडिओ लिंक पाठवते आणि पुस्तक जर मिळालं तर मग वाचण्यासारखंच आहे ते ऍक्च्युली. म्हणजे आपण एरवी करणं खूप वाचलंय पण असा काहीतरी वेगळा वाचायला मिळाला मला ह्या निमित्ताने. तेव्हा थँक्यू तुमच्या सगळ्यांचं ज्यांनी हे काहीतरी एक नवीन उपक्रम तुम्ही सुरू केला त्याच्याबद्दल. लेखक कोण आहे? मस्त. लेखकांचं नाव कीर्ती, काय? खूप वेगळा पैलू बघायला मिळाला. लेखकाचं नाव रामधारी सिंग दिनकर. हे एक ज्ञानपीठ विजेते लेखक आहेत हिंदी मधले आणि त्यांना राष्ट्रकवी असं म्हणतात. म्हणजे त्यांनी राष्ट्र कविता जी म्हणजे आपण स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे जसं ज्या पठडीमध्ये आहेत त्या लेवलचे ते कवी आहेत. तर त्यांना राष्ट्रकवी असंच हे बिरुद आहे त्यांचं. खूप छान. मृदुलाताई येत आहे का? तयार ना? हा, सुरू करा. काल सहजच असं बोलण्यात आलं आणि चरित्र कुठलं तुम्हाला भावलेलं वाटतं पुस्तकात वाचलेलं तर पटकन आठवेना, पण सहज एवढ्यातच बहिणाबाईंच्या कविता वाचल्या होत्या आणि त्यात मला बहिणाबाईंच्या कवितेतली माहेरवाशीण हे हे पात्र मला खूप आवडलं. पात्र म्हणून नाही येते किंवा चरित्र म्हणून पण नाही, असं म्हणजे ह्या माहेरवाशिणीच्या रूपाला असा चेहरा नाहीये काही चरित्राचा किंवा ओळखीचा. पण मला त्यातलं तर यांनी सांगितलेलं बहिणाबाईंनी जे रंगवलंय चित्र ते खूप आवडलं. कारण तो प्रत्येकीचा अनुभव आहे किंवा प्रत्येकाला वाटणारी भावना आहे ती. ज्या काळात केशवसूत, विनायक तांबे, बी गोविंदाग्रज या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली कवींचे लोकांच्या मनात घर करून राहिले होते, त्याच काळात एका जळगाव सारख्या गावात शेतकऱ्याच्या घरात एका निरक्षर आणि अशिक्षित स्त्रीची दळता काढताना शेतात राबताना आपल्या ऐराणी भाषेतली, हेडवळ म्हणतात त्याला पण ऐराणी भाषा म्हटली जाते, काव्य प्रतिभा बहरली. त्यांचे हे काव्य मलाच काय पण साऱ्या महाराष्ट्राला भुरळ घालणारे आहे. रोजच्या दैनंदिन जीवनातले अनुभव सोप्या सरळ शब्दात काव्यातून त्यांनी प्रगट केले. त्यांच्या निसर्गातील घटनांच्या प्रगटीकरणाला तो तोडच नाही आणि म्हणूनच त्यांना निसर्गकन्या म्हणूनही संबोधलं जातं. त्यांच्या कवितेतून मोठे संदेशही लपलेले दिसत. मला म्हणूनच सोप्या पायरीपासून शिखरापर्यंत पोहोचलेले त्यांचे हे काव्य खूप भावलं. त्यातल्या माहेर व माहेरवाशिणीचं वर्णन मला आवडून आपलंसं वाटायला लागलं. मलाच काय प्रत्येक माहेरवाशिणीला त्यात आपलं प्रतिबिंब जाणवतं व पुनःप्रत्ययाचा आनंदही देतं. ह्या कॅरेक्टरला तसा चेहरा नसला तरी आपलासा वाटणारा अनुभव आणि भावना नक्कीच आहे. माहेर हा स्त्रीच्या मनातला जिव्हाळ्याचा विषय साहजिकच तो असणार, कारण आयुष्याची सुरुवातच त्यात सामावली आहे ना. थोड्याफार फरकाने मला वाटतं काळानुरूप त्याच भावनेने भरलेला तो जिव्हाळा असतो. म्हणूनच त्यांच्या काव्यातला माहेर व माहेरवाशिणी हे चित्रण मला
शेअर करावंसं वाटलं. साधी माहेरची वाट बघा त्यांनी कशी रंगवली आहे ती. लागे पायाला चटके रस्ता तापसीने लाल, माझ्या माहेराची वाट मला वाटे मखमल. किती छान कल्पना आहे की किती अडचणी आल्या तरी माहेरची वाट मात्र मखमली सारखी दिसते. हा, माहेरी जाताना अनेक अडचणी येतात, त्यांना थाराच नसतो. आकाशात आता तर सध्या आकाशातून उडत आलो तरी ओढ मात्र ती तशीच असते. माहेरी आल्यानंतर माहेरी येता येता मनात अनेक विचार येतात. त्यात वडिलांची प्रतिष्ठा तिला आठवते आणि आईची माया तर काय विचारूच नका. आंब्याच्या झाडाला सावलीसारखी ती आईची माया तिला आठवते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्यात ते 2 ओळीतच त्याचा गाभा हे भरलेला आशय सामावलाय. ज्या आम्हा इथले केले गार, स्वतः उन्हात तावली. अशी ती आईची माया तिला आठवून तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. अशा या माहेरी भाऊ बहिणी आनंदाने आणि सुखाने नांदतात. म्हणून चैत्रातल्या कडक उन्हात सगळं आपलं असूनही तिथे गेल्यावर शीण जाणवतच नाही, कारण भेटीचा आनंद एवढा मोठा असतो. हा अनुभव तर सगळ्यांनाच असणार. माहेरी येण्यासाठी वारा निरोप घेऊन येतो ही आनंदाची कल्पना किती छान वाटते त्यातली. गावातले चित्रण तर अगदी बारकावे साधून रेखाटलं आहे. तसं आपल्याला हे आठवतात त्या जागा, आपण जाताना माहेरी जाताना त्या जागा, ते वळण, घर, शाळा सगळं काही आठवत त्यावेळेला. वाटेतले दगडधोंडे देखील आपलं नातं सांगतात. हो, नीट जाय मायेबाई, नको करू धडधड, तुझ्याच मी माहेरचा वाटेवरील दगड. असं त्यांनी त्याचं चित्र केलेलं आहे की किती जिवंत भावना यात असं दडलेली आहे हे जाणवतं. साळुंकी सारखा पक्षी सुद्धा आधीच पुढे जाऊन वर्दी देऊन येतो की तुझी लेक आली आहे. किती वास्तवता वर्णली आहे. माहेरवाशीण व योगी यांचा संवाद तर मला फारच छान वाटतो. शेतात एक योगी असतो, तो ध्यान करत बसलेला असतो आणि माहेरवाशीण ती शेतामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्या माहेरच्या आठवणीने आणि काम करता करता काही आठवणी ती रंगून जाते. आणि ती माहेरवाशिणीला तो म्हणतो की अशी स्वतःशी किती बोलत बसते ग माहेरचं कौतुक. मी बसलो देवध्यानी कायमध्ये हे संकट, बाई बंद कर तुझ्या तोंडातील बटवट. असं तो योगी रागाने तिला फटकारतो. पण त्याला मात्र ती लगेच उत्तर बघा किती नाविन्यपूर्ण किंवा अर्थपूर्ण उत्तर देते. तेव्हा एवढे आहे तर कशाला आली सासरी, असं योग्याने विचारल्यानंतर त्याला तिचे उत्तर काय, तर लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. हे तुला बापा कसं कळणार. अरे संसार, ती त्याला संसाराचं मर्म पण समजून सांगायला जाते, कारण त्याला संसाराची काहीच आसक्ती नसते ना. अरे संसार जसा तवा तुझ्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. आणि पुढे म्हणते, अरे संसार नाही रडणं कुढणं, एड्या गळ्यातला हार म्हणजे आपलं मंगळसूत्र, म्हणू नको रे लोढण. योग्याला याची काही कल्पना नसते आणि ही पटकन त्या बाहेरवाशीण त्याला सांगते की हा अनुभव कसा वाटतो. याच भावनेने ती सासरी येते, रमते.
घराला घरपण पण देते. मग माहेरी गेली तरी सासर मनात असतच. माणसाला ती माणसासारखी वागायला सांगते. पाखरांची कसं ते बघा, पाखराची कारागीर, अरे जरा देख रे माणसा, उनुशीच होत, दात तेच, ओठ दात तेच, ओठ तेच, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. त्याचा वापर करून आयुष्य सार्थकी लावावं हा संदेश आणि उपदेश किती सहजपणे सांगून गेले आहेत बहिणाबाई. तर हे तुम्ही मध्ये म्यूट झालात का? हा, ओके. सांग तेवढं. हा, म्हणूनच या माहेरवाशिनीचं मनोगत मला फार भावतं आणि आपलंसं वाटतं. पावसात चिंब भिजणं आणि झुल्यावर उंच झोक्याचा आनंद घेणं जो माहेरी गेल्यावर मिळतो तो तर प्रत्येक माहेरवाशिनीला आनंद देणारच असतो. म्हणूनच हा आणि अशाच प्रकारचा अनुभव ह्या कॅरेक्टर मधून आपल्याला येत असतो आणि त्यासाठी मला हे चित्रण खूप आवडतं. साधं, सरळ, सोपं. थँक्यू. मस्त. खूप छान. खूप छान झालं मृदुला ताई. सगळ्याच माहेरवाशिणींसाठी आवडणारी गोष्ट आहे आणि बहिणाबाईंची गाणी सुद्धा आपल्या मनात कायमची घर करून राहिलेली आहेत. तुम्ही खूप छान पात्र निवडलेलं आहे. आता पुढे अभय दीक्षितांना आपण बोलवणार आहोत. त्याच्या आधी मी एक गोष्ट सांगते की एकदा अभय दीक्षितांचं बोलणं झालं की आपण थोडेसे सगळेजण ऑनलाईन होऊ या व्हिडिओवरती आणि पुढे आपल्याला या साहित्य भेटीमध्ये काय करता येईल, तुमच्या मनात काय आहे आणि आज ह्या 8 कलाकारांनी जे काही आपल्या पुढे सादर केलं त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्याच्यामुळे अभय दीक्षितांचं झाल्यानंतर सुद्धा थांबा. म्हणजे लोक तुम्हाला ऐकण्यासाठी थांबलेत मला माहितीये, पण त्याच्यानंतरही मी त्यांना थांबण्याची विनंती करते. ओव्हर टू यू. म्यूट आहात तुम्ही. मी आज बोलणार आहे श्रीयुत जी ए कुलकर्णी यांच्या ऑर्फियस या गोष्टीबद्दल. ही गोष्ट आहे त्यांच्या पिंगळवेळ या पुस्तकात, कथासंग्रहात. जी ए कुलकर्णींविषयी बहुतेकांना माहिती असेलच की ते मराठीतले कथा क्षेत्रातील एक आघाडीचे आणि जवळजवळ अगदी वेगळे असे लेखक होते. म्हणजे किती वेगळे असावेत, तर ते ज्या वेळेला त्यांच्या ज्या कथा आपण वाचतो तेव्हा त्या परत परत वाचाव्या लागतात, तर त्या नीट चांगल्या कळतात, इतके वेगळे आहेत ते. पण अर्थात पहिल्यांदा कळत नाही असं नाही, पण त्यातले अनेक जे वेगवेगळे पदर आहेत ते आपल्याला नंतर अधिकाधिक कळत जातात. आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही, पण त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा म्हणून विजय राजाध्यक्ष यांनी जंगजंग पछाडलं. पण अनेक कारणामुळं किंवा काय माहित नाही मला कशामुळं वगैरे, तर त्यांना ते मिळू शकलं नाही. आणि त्याची सगळी कथा मला वाटतं 97-98 साली केव्हा तरी का 2000च्या आसपास असेल, त्यावेळेला श्रीयुत दाभोळकर यांनी किर्लोस्कर किंवा स्त्री मासिकापैकी एका मासिकात केव्हा तरी त्यावेळेला लिहिलेली होती की त्यांना का मिळालं नाही त्याविषयीची. असो, आता ऑर्फियस हे नाव महाराष्ट्रातलं नाही, मराठीतलं नाही, भारतातलंही नाही, हे सगळ्यांच्या लक्षात येतच. तर ते आहे ग्रीक मायथॉलॉजी मधलं. आता हा ऑर्फियस खरोखर होऊन गेला की नाही याविषयी पण थोडाफार आपण अरिस्टॉटलला वाटलं तो होणार, तो झालाच नाही. पण इतर इतके उल्लेख आहेत आणि इतके अशा हे आहेत की सुमारे BC 700 म्हणजे इसवी सन पूर्व 700 मध्ये तेव्हापासून त्याच्याविषयीचं लिखाण ग्रीक साहित्यात अवेलेबल आहे. तेव्हा तो बहुतेक होऊन गेला असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तो होता राजा थ्रेसियनचा राजा ओग्रुस आणि त्याची मूस म्हणजे त्याची प्रतिभेला आवाहन करणारी कॅलिओपे ही त्याची आई असं समजलं जातं. आणि ऑर्फियसकडे एक वाद्य होतं, LYRE, लायर असं अशा अर्थाचं किंवा लीर अशा अर्थाचं. तर ते तंतुवाद्य होतं आणि त्याला त्या तंतुवाद्यातून तो इतके सुंदर वाजवायचं ते तंतुवाद्य की झाडं त्याच्या मागे धावत येत आणि डोंगर आपलं जडत्व विसरून
हालत, इतकं त्याचं म्युझिक, त्या लयरमधनं येणारे म्युझिक इतकं प्रभावी होतं आणि त्याला ते वरदानच मिळालं होतं. आणि त्याची प्रेयसी युरिडिसी ही सर्पदंशाने मरते, त्यावेळी तो वेडापिसा होतो आणि मग ठरवतो की आपण मृत्यूच्या जगात जायचं. म्हणजे आपल्याकडे यमदेव अशी जशी कल्पना आहे तशी तिथे हडेस किंवा प्लुटो अशा नावाचा मृत्यूदेव आहे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये किंवा ग्रीक गोष्टींमध्ये. तर त्याच्याकडे जायचं आणि तिला परत आणायचं असं तो ठरवतो. अर्थात ही गोष्ट फार अवघड आहे, त्रासदायक होईल वगैरे वगैरे आहेच ते सगळं. म्हणून तो मग विवरातून खाली अंडरग्राऊंड मृत्यू लोकात जातो, असं ते चित्रण आहे त्यांचं गोष्टीमधलं. ही सगळी कथा आहे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये. पण यात नवीन काय केलं जीएननी ऍड, तर ऑर्फियसचं व्यक्तिमत्व निर्माण करताना या सगळ्याचा आधार घेऊन त्यांनी मृत्यू या विषयावरती चर्चा केलेली आहे. ती मला कुठे जेव्हा इंटरनेटवर सुद्धा मी शोधलं तेव्हा मला मिळाली नाही. तेव्हा ती जी चर्चा आहे सगळी की मृत्यूच्या माणसावरचा परिणाम वगैरे वगैरे वगैरे, म्हणजे नुसता जिवंत माणसावरचाच नाही तर इव्हन मेलेल्या माणसावरचा होणारा परिणाम, त्याच्या मनोवृत्तीवर होणारा परिणाम, या सगळ्या विषयी त्यांनी अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच ती ऑर्फियसची व्यक्तिरेखा आपल्याला फार भावते. आता त्याने एक छान अतिशय सुंदर सुरुवातीला येतो, जेव्हा खाली जातो राजाकडे, मृत्यूदेव प्लुटोकडे, तिथे त्याची देवता पण असते. तिचं नाव आहे बरं मी सांगतो मला तर त्याचं, परसेफन किंवा परसेफोन असं तिचं नाव असतं. तर तो जेव्हा जातो तेव्हा हे दोघे राजा आणि ती राणी तिथे असतात, देव आणि देवता ते तिथे असतात. तर त्यांच्याशी त्याचं बोलणं होतं आणि त्याचा विचार कसा आहे बघा तुम्ही, अगदी आपल्याला आवडणार आहे. मी मुळातूनच वाचणार आहे कारण मराठी माझ्या भाषेत सांगणं चूक होईल ते. तर तो राजाला म्हणतो, ती राजा राणी देवीला सांगतो त्या राणीला की हा असा आहे आणि याचं इतकं सुंदर आहे. तो म्हणतो माझ्याकडे हा मला स्वर मिळाला, यात माझं मोठेपण काहीच नाही. हे लाकडाचे तुकडे आणि 4 तंतू जसे माझे हातातील वाद्य आहे तसे हाडे मांस असलेला मी कोणाच्या हातातील वाद्य आहे. ही देणगी देण्यासाठी माझी निवड झाली हे माझं भाग्य आहे, हे माझं कर्तृत्व नव्हे. अशा तऱ्हेने दैवी स्पर्श झाल्याखेरीज स्वर संगीत होत नाहीत की शब्द काव्य ठरत नाहीत. त्यामुळं कलाकार जेवढा मोठा तेवढे त्याचे ऋण जास्त असते आणि म्हणूनच त्याच्यात तेवढी जास्त नम्रता आणि कृतज्ञता असावी. माझ्या भाग्याबद्दल मी कृतज्ञ आहे, पण माझे सामर्थ्य फार मर्यादित आहे. माझ्या संगीताने शिलाखंड हलतात, पण त्यांना तसे हलता कामा नये अशी आज्ञा देण्याचे स्वातंत्र्य मला नाही. उलट वेदनेने तळमळत असलेल्या जीवांचे दुःख मला नाहीसे करता येत नाही की माझ्या संगीताने एक मृत शरीराला जिवंत करणे मला शक्य होत नाही. तरी जीएनची भाषा जी आहे ही सुद्धा ऑर्फियसचं व्यक्तिमत्व उभं करण्यात खूप कारणीभूत आहे त्याला. आणि मग हे झाल्यानंतर राणीच्या देवीच्या सांगण्यावरून त्यांना परत वरती जाऊ शकतात अशी राजा त्यांना परवानगी देतो. फक्त एकच अट घालतो की तू जेव्हा वरती जाशील त्यावेळेला मागे वळून बघायचं नाही. जेव्हा तुम्ही पृथ्वीवर दोघंही सूर्यप्रकाशात पोचाल तेव्हा मागे बघ. आणि मग त्या दोघात ते जरी एकमेकाला बघू शकले नाही, तो बघू शकला नाही तिला, तरी त्यांचा संवाद सुरू होतो. आणि मग त्या संवादात अनेक गोष्टी उलगडत जातात आणि मग नंतर जेव्हा अगदी वरती पोचतात तेव्हा तो ऑर्फियस अगदी सहजपणे न बघता अतिशय विचारपूर्वक मागे बघतो आणि त्याची प्रेयसी युडिडिसी ही परत जाते मृत्यूलोकात आणि मग तो परत खाली राजाकडे येतो. अशी ती गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा तो परत आल्यानंतर फार सुंदर बोलतो. त्याचे मी 1-2-4 वाक्य त्यातली तुम्हाला ऐकवतो. तो म्हणतो, देवा तू मला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंस, पण ते न पेलणारं स्वातंत्र्य होतं. तिला परत पाठवत नाहीस असे तू निश्चितपणे म्हटला असतास
तर मी विषण्ण मनाने परतलो असतो. ते अटळच होतं. पण हे निर्णय घेण्याचं भयानक स्वातंत्र्य तू मला का दिलंस? कोणत्या आधारे मी हा निर्णय घेऊ? असला प्रत्येक अनुभव अभूत अद्वितीय असतो. त्यामुळे गाठीला पूर्वज्ञान नसते, आधाराला कसलेही मार्गदर्शन नसते, आणि काहीही निर्णय घेतला तरी एक असह्य शिक्षा आयुष्यभर कपाळी येते. देवा, या क्षणी मी काय करावे? तर हे जे आहे हे मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडतं. आपल्याला असे निर्णय घ्यावे लागतात की त्याविषयी आपल्याला फारशी आधी माहिती नसते. थोडीफार माहिती असते, अगदी नाही असं नाही, पण बऱ्याच वेळेला आपण असे निर्णय घेतो की जे आपण का घेतले याचं स्पष्टीकरण आपण नंतर तयार करतो. जेव्हा तो ऍक्च्युली निर्णय घेतो त्यावेळेला आपल्या डोक्यात तसं काही लॉजिक वगैरे काही नसतं बऱ्याच वेळेला. आणि या इथे त्याचं तेच दिसून येतं ऑर्फियसचं, की ऑर्फियसला हा जो निर्णय घ्यावा लागला ते आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात घडतं. म्हणून मला ऑर्फियसची व्यक्तिमत्व मला फार आवडलं. आणि मग परत आल्यानंतर परत तो जो राजा असतो मग तो दुसरी अट घालतो आणि त्यांना परत वरती पाठवणार असतो. तो म्हणतो की तुम्ही जा वरती, फक्त हे असंच आहे. मग त्यावेळेला त्याची प्रेयसी असते युडिरिसी, ती म्हणते की मी आता वरती येणार नाही. ही अट असेल तर ही अट आहे तेव्हा मी काही वरती येणार नाही. आणि मग ती तिचं एक्सप्लेनेशन देते की वरती का जायचं नाही, मला जायचं नाहीये. आणि राजा आणि राणी हे दोघंही ते मान्य करतात आणि ऑर्फियस एकटाच वरती येतो. आता या सगळ्यामध्ये ऑर्फियस आवडायचं मला मुख्य कारण म्हणजे ते संपूर्ण जी चर्चा दिलेली आहे 2 वेळेला, ते वरती जात असताना आणि नंतर युडिरिसी त्याला खालतीच राजा देवासमोर प्लुटो समोर जेव्हा ती बोलते तेव्हा त्यातून मानवी मनाचे, मानवी जीवनाचे इतके पैलू आपल्या समोर येतात ते असं 10-5 मिनिटात सांगणं अशक्य आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाने ती गोष्ट वाचली तर एक अतिशय वेगळ्या प्रकारची, अतिशय आपल्याला वेगळी अनुभूती देणारी गोष्ट आहे ही. आता शेवटी एकच सांगतो की त्याच्यानंतर ते जेव्हा परत जातात तेव्हा प्लुटो देवीशी बोलतो आणि देवीला सांगतो की मनुष्याला मृत्यूकडे कुठल्या स्वरूपात कुठल्या रीतीने बघता येईल, त्याचा दृष्टिकोन कसा बदलावा मनुष्यानं मृत्यूकडे बघण्याचा, आणि त्याच्या जीवनावर काय परिणाम होईल. आणि हा सुद्धा एक अतिशय सुंदर पीस आहे त्याचा, यांनी लिहिलेला, जीएननी लिहिलेला अतिशय सुंदर पीस आहे. तर तोही वाचण्यासारखा आहे की मनुष्यानं मृत्यूकडे कुठल्या दृष्टीने बघावं आणि त्याचा त्याच्या जीवनावर कसा परिणाम होईल. आणि नंतर अत्यंत प्रतिभाशाली कलाकार आहे तो ऑर्फियस. तसाच अतिशय विचारवंत वाटतो तो, ज्या पद्धतीने उत्तर देतो, ज्या पद्धतीने बोलतो, ज्या पद्धतीने आपली मतं व्यक्त करतो, तेव्हा लक्षात येतं की तो एक अतिशय विचारवंत पण आहे. आणि म्हणून त्याचं व्यक्तिमत्व मला फार भावलं होतं. मग ती ऑर्फियसची गोष्ट राहत नाही तर मग पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या ओळींची आठवण होते आपल्याला. अर्थात जीएनच्या अनेक कथामध्ये हे आपल्याला जाणवतं. जीएनची भाषा तर अप्रतिम आहेच, त्यांच्या उपमा उत्प्रेक्षा डोळे दिपवून टाकणारे आहेत. आपल्याला जसं माडगुळकर किंवा सुधीर मोघे किंवा इतर जे कवी आहेत अनेक, बोरकर किंवा करंदीकर, या सगळ्यांच्या कवितेतून जे आपल्याला जाणवतं शब्दाचं सामर्थ्य, योग्य शब्द वापरायचा, योग्य प्रतिमा द्यायची, हे सगळं जे जाणवतं ते जीएनच्या भाषेतून, गद्य भाषेतून आपल्याला जाणवतं. आणि म्हणून त्यांचं ही गोष्ट मला आवडली हीच नाही, मला अनेक गोष्टी आवडल्या त्यांच्या, माझे अतिशय आवडते लेखक आहेत ते. तर म्हणून मला ऑर्फियस सांगायचं तर ऑर्फियस म्हणून मला जास्त आवडतो की तो नुसता कलाकार नाहीये तर एक सुंदर विचारवंत आहे असं मला वाटलं. आणि तोच नाही तर त्याच्या या कथेतील इतर जे आहेत लोक, युडिरिसी किंवा प्लुटो किंवा त्याची बायको वगैरे वगैरे, हे सुद्धा अतिशय सुंदर अतिशय चांगले विचारवंत आणि अतिशय तत्वज्ञानासारखं ते बोलतात. त्यामुळे ते खूप छान होते आणि सगळ्याच व्यक्तिरेखा त्यामुळे पुढे येतात. थँक्यू. मस्त. आणि तुम्ही म्हणताय तसं मला आठवतं मी शाळेत 8वीत असताना आम्हाला अश्वत्थामा धडा होता जीएनचा, तुम्हाला माहितीच असेल. भेट ऐकू येत आहे ना? हो येते. हा, तर ते त्याच्यात असंच झालं होतं की आम्ही बऱ्याच जणांनी असं झालं म्हणजे आम्हाला की आम्ही ते वाचलं आणि अरे हे आपण काय वाचलं.
असं झालं आणि सुरुवातीपासून आम्ही परत वाचायला घेतलं तर येस. हे खरंच आहे जीएनच्या बाबतीत. धन्यवाद. खूप मस्त झालं. खूपच छान झालं, खूपच छान झालं. सगळ्यांनीच आता व्हिडिओ ऑन कराल का? एक मिनिट नंतर शिकवा. खूप मस्त झालं सगळ्यांचंच. माझा व्हिडिओ ऑन नाही होत आहे. कोणाचं? कोण माधवी. कोण पण बोलतंय? माहिती मिळाली आज खूप साऱ्या पुस्तकांची. मस्त. एक मिनिट. माधवी. माधवी बघ आता. हा. आणि कोणाला काही प्रॉब्लेम? बोरकर मृणाल दिसतेय मला इथे. मानसी, मंजिरी, रेखाताई, श्रीधर पणशीकर आलेले आहेत. कीर्ती आहेच आहे. मी फक्त एकच सांगते, इन केस मीटिंग एंड झाली तर परत रिजॉईन करा. होणार परत रिजॉईन करा. सांगून ठेवते इन केस झाली तर. सेम आयडिया. तर तुमच्या आता काय ज्या प्रतिक्रिया असतील, तुम्ही आता आतापर्यंत न बोललेले जे आहेत आपले गेस्ट, त्यांनी प्रतिक्रिया तुमच्या सांगा आणि पुढच्या वेळेचे विषय काय असतील ते. तुमच्या डोक्यात काय आयडिया आहेत, आपला बुक क्लब कसा जावा ते पण सांगा. एका वेळेला एकानी बोलूया म्हणजे मग सगळ्यांना ऐकता येईल. कोणाला काही सजेशन्स द्यायची आहेत? पहिलं म्हणजे ज्यांनी ज्यांनी आज सादर केलं त्यांचं धन्यवाद. आणि कोणाला काही प्रतिक्रिया देत असेल तर प्लीज द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला जसं मी सांगितलं तसं आपण हा चालू ठेवणार आहोत उपक्रम. तर पुढचं काय असावं किंवा कशा टाईपचा विषय घ्यावा किंवा काय घ्यावं याच्याबद्दलही सजेशन्स तुम्ही देऊ शकता प्लीज. म्हणजे आपल्याला दर 3 आठवड्यातून वगैरे आपण अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू ठेवणार आहोत. बोलू? हो प्लीज. ओके. एकदा ही हो बोल मंजिरी. हा थँक्यू. खूप कन्सेप्ट मला आवडली. ऐकायला येतंय का? हो येतं. नाही, हिमांगीला थोडी आठवी दिसली मला, म्हणून मला वाटलं नाही ऐकायला येते. कन्सेप्ट खूप सुंदर आहे. विषय तर प्रथम त्याच्यासाठी अभिनंदन. म्हणजे जर एक नुसता लेखक घेतला असता तर मग ते लिमिटेड झालं असतं. तर हे आम्हाला खूप म्हणजे ऐकताना अरे वगैरे हे वाचायचं ते वाचायचं असतं. आणि नवीन माहिती, नवीन पुस्तकं, नवीन त्याच्यासाठी वाचकांचे आणि त्यांची आयोजकांचे त्यांचे मनापासून आभार. आणि ह्याचा पार्ट 2 करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ते एक. आणि विषय काही सुचवायचा तर आता सांगूया का नंतर? तू आता सांगू शकतेस. ओके. विषय म्हणजे मला असं वाटतंय की जे सध्या जर एक अशी थीम ठेवली की जेंडर इश्यूज, जेंडर इक्वालिटी किंवा धार्मिक किंवा पौराणिक असे जर आपण ती सिरीज जर घेतली, त्याच्या निगडीत जर काही पुस्तकं किंवा वाचन, कविता किंवा स्वतःनी लिहिलेलं, स्वतःला भावलेलं असं जर ठेवलं ते एक. आणि दुसरं म्हणजे जे आपण गाण्यांच्या भेंड्यांच्या वेळेला करतो की चंद्राची गाणी, सूर्याची गाणी, नदीची गाणी, तसं जर ठेवलं की आज नदी विषयी किंवा निसर्गाविषयी, ह्या 2 हे आहेत म्हणजे माझ्या डोक्यात आता आले. धन्यवाद. खूप छान आहे आजचा कार्यक्रमाची थीम. खूप आवडली. खूप नवीन माहिती मिळते आणि आतापर्यंत प्रत्येकाने खूप सुंदर वाचलं. आणि काय म्हणतो प्रत्येकाची सांगण्याची पद्धत आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा आहे की एकच पान किंवा एक पॅराग्राफ जरी घेतला तरी इतके पैलू, इतके वेगवेगळे विचार आणि परसेप्शन इतकं वेगळं आहे. तर ते खूप मला आय एम एन्जॉयिंग इट. थँक्यू सो मच. मंजिरी. आणखीन कोण? बरीच जण म्यूट आणि ऑफ व्हिडिओ करून बसलेले आहेत. प्लीज प्रतिक्रिया द्या. म्हणजे आपल्याला पुढच्या कार्यक्रमामध्ये आणखीन या व्यतिरिक्त सुद्धा लोक हवी आहेत पुढच्या प्रोग्राम मध्ये. आवडला प्रोग्राम, खूप आवडला. एक तर कन्सेप्टच खूप आवडला. हा क्लब चालू ठेवायला खरंच काही हरकत नाहीये. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक मृत्युंजय आणि बहिणाबाईंची कविता सोडले तर सगळे पुस्तकं मला नवीन होती. जी आता वाचायची उत्सुकता खूप वाढली आहे याच्यामुळे.
आणि दीक्षित तर म्हणल्याप्रमाणे जीएनच्या कथा समजतच नव्हत्या, त्या काळात तरी समजत नव्हत्या, पण आता ही त्यांची कथा ऐकल्यानंतर वाटतंय की खरंच परत आता वाचायला हरकत नाही, वाचायला हव्यात असं. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं हे एक फलित आहे की आता ती पुस्तकं शोधून वाचेल आता. अजूनही मी त्यांच्या आत्ताच मी ते पिंगळावेळ मी आत्ताच वाचलं होतं. काही गोष्टी 2-2, 3-3दा वाचल्यावरच मला कळल्या अजून सुद्धा. थँक्यू माधवी. अजून कोणी काय बोलणार आहे? आमच्यासारख्यांना वाचण्यामध्ये फारसा काही गम्य नाही आहे आणि त्यातलं काय कळत नाही, त्यामुळे तुम्ही असेच बोलत राहा, त्यातूनच आम्हाला जे काय कळेल ते कळेल. बरं, आणखीन कोणाला काही थीम्स सुचवायच्या असतील किंवा मला बरेच नवीन चेहरे दिसतायत, तर हे नवीन जे लोक पहिल्यांदा आले ती स्वाती ग्रुपवरती पहिल्यांदा आलेत शुभांगी त्यांनी पण कुलकर्णी, सांगावं. उदय माहुली, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन बरेच नवीन सजेशन्स द्या. प्रवास वर्णन विषय. पण मला हे असं सांगायला आवडेल. नमस्कार, मी मानसी तांबेकर. आजचा कार्यक्रम खूपच छान झाला. सगळ्यांनी खूपच छान पद्धतीने त्यांना भावलेलं व्यक्तिमत्व सांगितलं. मला असंही आवडेल, कारण आपल्या ग्रुपमध्ये सचिन नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांचे PDF टाकत असतो. तर मला असंही वाटतं की आपण एखाद्या वीक मध्ये समजा 2 पुस्तकं सिलेक्ट केली आणि त्याच्यावर त्यात भावलेली व्यक्तिरेखा किंवा त्याच्यातला एखादा भावलेली घटना, हेही आपण वाचून म्हणजे सगळेजण मिळून जसं बुक क्लब असतं तशी चर्चा आपण एखाद्या आठवड्यात करू शकतो. कारण खरंच सचिन खूप पुस्तकं ग्रुपवर टाकत असतो, तर त्याचा आपण मला वाटतं फायदा घ्यायला पाहिजे. ओके मानसी, छान सूचना आहे मानसी, नक्की आपण हे करूया. ज्योतिताई तुमचा म्यूट आहे. सांगू काही? हो, बोला बोला. तुम्ही अनुवादित साहित्य सुद्धा घेऊ शकता. हो नक्कीच, अनुवादित. कारण अनुवादित साहित्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे लेखक मिळू शकतात आणि त्यांचं मराठीत केलेलं भाषांतर सुद्धा खूप वेगळ्या प्रकारे असू शकतं. बरोबर. किंवा आता जसं मला भावलेली व्यक्तिरेखा घेते तसं मला भावलेलं नाटक किंवा मला आवडलेली एखादी एकांकिका असंही घेऊ शकता. किंवा कविता सुद्धा, आवडलेल्या कविता पण घेता येतील. म्हणजे कविता की ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले सुद्धा आपल्याकडे पुष्कळ कवी आहेत. म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या लेखकांचं साहित्य असं पण घेऊ शकता. ओके, नोट केलेलं आहे. थँक्यू. पुढच्या 5-6 तरी थीम तयार आहेत आपल्याकडे. माझी एक सूचना आहे, देऊ का? हो हो, अगदी. मला वाटतं की मी कार्यक्रमांच्या विषयाविषयी बोलणार नाहीये, तर मी कार्यक्रमाचं हाऊ डू वी रीच द पीपल याविषयी बोलणार आहे. आत्ताच्या या कोविडमुळं आणि झूम, गुगल वगैरे याच्यामुळं संपूर्ण आपला विचार करायची पद्धत आपल्याला वेगळ्या तऱ्हेनं करावं लागेल असं मला वाटतं. आतापर्यंत असं होतं की आपला ऑडियन्स कुठल्याही संस्थेचा, महाराष्ट्र मंडळ असो, इंदिरानगर असो, कुठलाही असो, हा तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचा ऑडियन्स होता. कार्यक्रम कुठेतरी एका जागी व्हायचा आणि आजूबाजूचे लोक जायचे. आज आपल्याला संबंध जगामधले लोक ऑडियन्स म्हणून मिळू शकतात आणि जेवढ्या लोकांच्या पर्यंत आपण पोहोचू तेवढा नुसता ऑडियन्स मिळेल असं नाही, त्याच्यातून आपल्याला मग नंतर आपल्याला कार्यक्रम सादर करणारे लोक पण मिळतील. आणि हे कारण म्हणजे आता आपण जे सांगितलं इथे जे बोललो ते बाहेरचे लोक म्हणजे अगदी महाराष्ट्रातले म्हणा किंवा आणखी कुठले म्हणा, असे कुठलेही लोक येऊन जॉईन होऊ शकतात. आणि आजचा जो नंबर होता 30-32 तो चांगला होता, आपण जेवढा प्रचार केला त्याप्रमाणे, पण तो सहज 200 पर्यंत जाऊ शकेल. आणि वेगवेगळ्या लोकांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. तर ते कशा प्रकारे करायचं हे बघावं लागेल. पण त्यातला एक मार्ग असा आहे की जो ऑलरेडी फ्रेंड्स ऑफ MM म्हणून जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती जर का दिलं तर बेंगलोर मधल्या तरी बऱ्याच लोकांना ते कळेल, मराठी लोकांना. एक गोष्ट आता याच्यात सर्वात मोठं चॅलेंज होणार आहे तुमच्यासारखे ऑर्गनाईज करणाऱ्या लोकांना, कारण
आता लोकांच्याकडनं सबस्क्रिप्शन घेणं वगैरे वगैरे आणि त्याच्या आर्थिक बाजू कशी बघायची हे मला वाटतं सुबोध आणि अजिता तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील, म्हणून मी त्याच्यावरती काय आता बोलत नाही, पण दॅट इज गोइंग टू बी अ बिग चॅलेंज असं मला वाटलं. थँक्यू. थँक्यू. म्हणजे आशुतोष सारखे बँगलोरमध्ये, म्हणजे साऊथ बँगलोरमध्ये काय, मोठ्या बँगलोरमध्ये सुद्धा नसलेले लोक आपल्या मंडळाचे मेंबर आहेत, हे तसं म्हणलं तर आजच्या काळाचं यशच आहे. आशुतोष आमच्यामध्ये सामील झालेला आहे पुण्यात राहून सुद्धा, तर हे इंटरनेटचं आणि यश आहेच आहे. तर जरूर आपण त्याचा विचार करूया. आपण आशुतोष बापटला सांगूया की पुण्यामध्ये असं एक चालू करून एक 15-20 लोक घेऊन या तिकडनं. बंगलोरमध्ये मराठी माणसं नक्की जमतील, पुण्यात 4 माणसं सुद्धा नाही जमणार, सोडूनच द्या. मुंबईतनं काही माणसं आणायची जबाबदारी माझी. नाही पण सजेशन माझ्या मित्रांमध्ये युजली सर्क्युलेट करतो, त्यातनं नक्कीच म्हणजे मागच्या काही कार्यक्रमांना ते झालं, इथून बरेच लोक जॉईन झाले होते, पण यावेळी समहाव ते नाही झालं माझ्या हातून, पण बघू आपण तो पुन्हा प्रयत्न करू. नाही पण दीक्षितांनी मांडलेला विचार आपण त्याचा विचार करू कसा आपल्याला स्प्रेड करायचा आहे, कारण याच्यामधनं आपल्याला जितकं जास्ती लोकांना परफॉर्म करायला मिळेल किंवा त्यातून आपल्याला पण माहिती मिळेल, या दृष्टीने आपण त्याच्यावरती चर्चा करू. तो विषय हँडल कसा करायचा, ते दोन्ही विषय आहेत. लोकांना आणायचं कसं आणि त्यांचं म्हणजे मेंबर्सना कसं प्रमोट करता येईल, दोन्ही बघायला लागेल आपल्याला, ते आपण बघूया. सजेशन. मला असं वाटतं की मंजिरीने सांगितलेला पार्ट 2 आपल्याला करायला हरकत नाहीये, तर पुढच्या वेळेला 3 आठवड्यानंतर आपण अजूनही लोकांना ज्यांना इंटरेस्ट आहे कुठल्या तरी नवीन अपरिचित पुस्तकातल्या अपरिचित व्यक्ती घेऊन पार्ट 2 करण्यासाठी जर आपल्याकडे लोक आले तर आपण नक्की पार्ट 2 ला जाऊ आणि मग पुढचा विषय आपण हातात घेऊया. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद, सगळ्या उत्साही लोकांचे, ज्यांनी पहिल्यांदाच आलेल्या लोकांचे जास्त धन्यवाद. कीर्ती, अभय दीक्षित, विनोदिनी, हे लोक मला वाटतं पहिल्यांदाच आले असतील सादरीकरण करण्यासाठी, तुमचेही धन्यवाद. आणि असंच मराठी मंडळ बेंगळुरू साऊथ कार्यक्रम करत राहील, आणि पुढचा कार्यक्रम तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल आणि तुम्हाला लीड घेऊन करायचा असेल तरी जरूर आम्हाला सांगा, आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. सो यू कॅन टेक द लीड. आणि हेमांगी, आपण वृत्तांबद्दल बोललो होतो, तो असाच आपल्याला येईल करता, असं वाटतं ह्याच पद्धतीने, एकाने तो हे करण्यापेक्षा अशाच पद्धतीने आपण तो करू शकू कार्यक्रम. जरूर. तू एक आराखडा तयार करून तू आपल्या ग्रुपवरती तो शेअर कर, म्हणजे मग आपण बघूया की किती लोकांना इंटरेस्ट आहे. आणि ऍक्च्युली दॅट्स अ व्हेरी गुड आयडिया की वृत्तांवरती कविता कशी लिहायची हे आशुतोष आपल्याला सांगू शकेल, आणि बरेच लोक इथे कविता लिहिणारे आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्याला छान प्रतिसाद मिळेल. तर तू जरूर त्याचा एक आराखडा तयार कर आशुतोष, आणि आपण यू टेक इट फर्दर. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. ओके, पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना. भेटूया 3 आठवड्यानंतर. धन्यवाद. धन्यवाद. छान झाला प्रोग्राम. थँक्यू. छान प्रोग्राम. थँक्यू. छान झाला प्रोग्राम. बाय बाय. थँक्यू. चला, थँक्यू. बाय. बाय.